या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार रसिक श्रोते हो. आपण दुसऱ्या स्कंदाला सुरुवात करणार आहोत. अध्याय पहिला, स्कंद 2, अध्याय पहिला, सत्यवतीचा पूर्ववृत्तांत. सर्व ऋषींनी विचारले, सुता तुझे सांगणे आश्चर्य वाटण्यासारखे तर आहेस, तरी पण संदिग्ध आहे. त्यामुळे आम्हा सर्वांच्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत, त्याचे तू निराकरण कर. हे बुद्धिवंता, सत्यवतीचा विवाह तर शंतनूशी झालेला होता. त्या अगोदर ती वडिलांच्या घरी होती. मग तिच्या पोटी व्यासांचा जन्म झाला तो कसा काय? बरे, नंतर शंतनूशी विवाह करायचे कारण तरी असे कोणते घडले? तर तू या सर्व गोष्टी सविस्तर सांग. सुताने सांगायला आरंभ केला. तो म्हणाला, धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ देणाऱ्या त्या परमशक्तीला नमन करून व आदिशक्तीचे स्मरण करून मी ती पावन अशी पुराणकथा सांगतो. त्या देवीच्या नामोच्चाराने चिरंतन अशी सिद्धी मिळते. जरी गमतीने तिचे बीज मंत्र अथवा आई असे शब्द जरी मुखावाटे आले तरी ती मुक्ती देते. म्हणूनच मनोवांछित सिद्धी देणाऱ्या त्या देवीचे नेहमी चिंतन करीत जावे. असो, आता तुमच्या शंकेचे उत्तर आहे का? पूर्वी एक उपरिचर नावाचा चेदी देशाचा राजा होऊन गेला. तो धनसमृद्ध व ब्राह्मणांना मान देणारा असा होता. तो नेहमी विमानातच राहत असे, म्हणूनच त्याचे नाव उपरिचर असे पडले होते. त्याच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन इंद्राने त्याला एक पांढरशुभ्र विमान दिले होते. त्या विमानात बसून तो सर्वत्र फिरे व जमिनीवर कधीही उतरत नसे. त्याच्या पत्नीचे नाव गिरिका असे होते व तिला राजापासून झालेले 5 मुलगे होते. ते महापराक्रमी व तेजस्वी होते. त्या राजाने त्यांना 5 वेगवेगळी राज्ये दिली होती. एकदा असे झाले की अद्रिका नावाची एक अप्सरा होती. यमुनेच्या तीरावर एक ब्राह्मण संध्यावंदन करीत असताना नदीमध्ये ही अद्रिका नावाची अप्सरा जलक्रीडा करीत होती. तिने पाण्यातच त्या ब्राह्मणाचे पाय पकडले. त्या प्राणायाम करीत असलेल्या ब्राह्मणाने अप्सरेने आपल्याला असे विचलित केलेले पाहून शापवाणी उच्चारली की ती मासोळी बनेल. शापाचा परिणाम म्हणून ती तात्काळ मासोळी होऊन पाण्यात फिरू लागली. ते वीर्य गिळल्यामुळे मासोळी गर्भवती झाली. पुढे कोळ्याने तिला जाळ्यात पकडले व नंतर जेव्हा तिचे पोट चिरले तेव्हा त्यांना एक मुलगा व मुलगी मिळाली. त्याला अत्यंत नवल वाटले आणि ती दोन्ही मुले घेऊन तो राजाकडे गेला आणि त्याने सर्व हकीकत निवेदन केली. राजा आश्चर्यचकित झाला. मग त्याने तो मुलगा आपल्याकडे ठेवून घेतला व ती मुलगी मात्र कोळ्याला देऊन टाकली. पुढे तो मुलगा सत्यवचनी व धर्मनिष्ठ असा मत्स्य नावाचा राजा झाला. अशा प्रकारे तो मुलगा महातेजस्वी व वडिलांप्रमाणेच पराक्रमी निघाला. ती मुलगी त्या कोळ्याच्या घरी वाढत होती. तिचे नाव काली उर्फ मत्स्योदरी असे होते. तिच्या अंगाला मासळीचा वास येत असल्यामुळे तिला मत्स्यगंधा या नावाने हाक मारीत असत. ऋषींनी मध्येच सुताला प्रश्न केला. आद्रिकेला त्या मुनींनी शाप दिल्यामुळे ती मासोळी झाली व कोळ्याच्या जाळ्यात मिळाल्यामुळे तिला त्यांनी मारूनही खाल्ली. पण त्या अप्सरेचे पुढे काय झाले? तिचा शाप संपला का व तिला पुन्हा स्वर्गप्राप्ती झाली की नाही? ही सर्व हकीकत सांग. सूत म्हणाले, ब्राह्मणाचा शाप ऐकल्यावर त्या अप्सरेला रडू कोसळले. ती रडत रडत त्यांची स्तुती करू लागली. तेव्हा तिला रडताना पाहून त्या ब्राह्मणाला दया आली व त्याने सांगितले, तू रडू नकोस. जरी तू मासोळी झालीस तरी तुझ्या पोटी एक मानवी जुळे जन्म घेतील आणि तू त्या शापातून मुक्त होशील. त्याप्रमाणे जेव्हा त्या कोळ्याने तिचे पोट चिरले तेव्हा 2 बालके जन्माला आली आणि त्या आद्रिकेचा शाप संपला व ती पुन्हा आपले मूळ रूप धारण करून स्वर्गात गेली. अशा प्रकारे जन्माला आलेली ती मत्स्यगंधा अत्यंत देखणी व जेव्हा तिने तरुण वयात प्रवेश केला तेव्हा ती वडिलांना त्यांच्या कामात हातभार लावू लागली. अध्याय 2, वेदव्यासांची जन्मकथा. पुढे सूत म्हणाले, एकदा पराशर मुनी तीर्थयात्रा करीत असताना यमुनेच्या तीरावर आले व तो कोळी तेव्हा जेवायला बसला होता. पराशरांनी त्याला यमुना पार घेऊन जाण्यासाठी
सांगितले, तेव्हा तो मत्स्यगंधेला म्हणाला, हे कुणी मोठे तपस्वी महात्मे आहेत, तरी तू लहान होडीतून यांना नदीतून पलीकडे पोहोचू नये. तेव्हा त्या मत्स्यगंधेने होडी सोडली व वल्वत त्यांना नेऊ लागली. त्या मत्स्यगंधेला बघून पराशर मुनी तिच्याकडे आकर्षित झाले. त्यावर स्मितहास्य करून मत्स्यगंधा पराशर मुनींना म्हणाली, तुमची तपश्चर्या आणि शास्त्र यांना हे अनुसरून आहे का? तुम्ही वसिष्ठ पुत्र आहात, शिवाय उच्च कुलीन आहात आणि मनुष्य जन्म मिळणे हे खूप दुर्लभ आहे. शिवाय ब्राह्मण देह तर त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. तुम्ही तर कुळ, शील व शास्त्राच्या दृष्टीने श्रेष्ठ असे ब्राह्मण आहात. स्वतःच्या श्रेष्ठत्वाचा विचार न करता तुम्ही तुमचं हे वागणं शोभतं का? एवढं बोलून झाल्यानंतर ती पराशर मुनींना म्हणाली, माझ्या देहाचा माशाचा वास येत आहे, तर त्याचा तुम्हाला काही त्रास होत तर नाही ना? एवढे ऐकताच पराशर मुनींनी क्षणार्धात स्वतःच्या तपसामर्थ्याने तिला योजनगंधा केले. तिच्या अंगाला 1 योजनापर्यंत पसरणारा कस्तुरीचा दिव्य वास येऊ लागला. तसेच पराशर मुनी मत्स्यगंधेला म्हणाले, हे सुंदरी, तुला होणारा पुत्र विष्णूच्या अंशापासून तयार होईल हो, व तो त्रिभुवनात प्रख्यात होईल आणि खूप पवित्र असेल. तुला होणारा मुलगा वेदांचा मोठा जाणकार असेल. तो वेदांचे विभाग करणारा म्हणून त्रैलोक्यात विख्यात होईल. त्यानंतर काही दिवसांनी त्या यमुनेतील बेटावरच मत्स्यगंधेने एका सुंदर मुलाला जन्म दिला. जन्मताच तो पुत्र आईला म्हणाला, आई, तुझी इच्छा असेल तिकडे जा आणि मीही निघून जातो. मी तपश्चर्या करणार आहे, परंतु तुला कधी माझी जरूर वाटली तर माझे स्मरण कर. मी तात्काळ तुला येऊन भेटेल. तू निश्चिंत राहा. एवढे सांगून तो मुलगा म्हणजेच व्यास निघून गेले. त्या बेटात म्हणजे द्वीपातच त्यांचे लहानपण गेल्यामुळे त्यांना द्वैपायन असेही म्हणतात. ते विष्णूच्या अंशापासून जन्मले असल्यामुळे जन्मानंतर लगेच त्यांनी तारुण्यात पदार्पण केले. पुढे ते तपश्चर्या करीत आणि तीर्थयात्रा करीत फिरू लागले. कलियुग सुरू झाल्याचे जाणून त्यांनी वेदांच्या शाखा निर्माण केल्या. वेदांचा विस्तार केल्याकारणाने त्यांना वेदव्यास असे नाव मिळाले. त्यांनी वेदांचे जे विभाग केले ते आपल्या 7 शिष्यांना शिकवले. त्यांची नावे सुमंतू, जैमिनी, वैशंपायन, पैल, असित, देवल आणि 7वा त्यांचा स्वतःचा पुत्र शुक. सूत पुढे म्हणाले, ही सर्व कथा मी जशीच्या तशी तुला सांगितली. त्याप्रमाणे सत्यवतीच्या पुत्राचा जन्म झाला. त्या बाबतीत कधीही संशय धरू नये. योगी लोकांच्या जन्माबद्दल शंका घेऊ नये. त्यांचे लौकिक चरित्र न पाहता अलौकिक गुणांचे अनुकरण करावे. काहीतरी दैवी योजना असल्याशिवाय का मासोळीच्या पोटी सत्यवती जन्मली. पराशराबरोबर तिची ओळख झाली आणि त्यानंतर शंतनूबरोबर तिचा विवाह झाला. हे सर्व धर्म जाणत असूनही सर्व विस्मयकारक घटना घडण्याचे दैवसूत्र काहीतरी असू शकेल. जो मनुष्य हे पवित्र आख्यान ऐकेल त्याला दुर्गती प्राप्त होणार नाही आणि तो सर्व काळ सुखी राहील. अध्याय 3. अष्टवसूंची कथा व शंतनूचा जन्म. सुताने सांगितलेल्या सर्व घटना ऐकल्यानंतर सर्व ऋषी त्याला म्हणाले, सुता, तू सांगितलेले सत्यवती पुत्र तेजस्वी व्यासांची जन्मकहाणी आम्ही संपूर्ण ऐकली. तथापि अजूनही आमच्या मनामध्ये काही शंका शिल्लक आहेत. तू सांगितलेस की व्यासांची आई सत्यवती होती. मग शंतनूशी तिचा विवाह कसा झाला? एका कोळ्याच्या मुलीला शंतनूसारख्या कुरुवंशातील राजाने कशी काय पसंत केली? शंतनूची पहिली बायको कोण होती? भीष्म वसूचा अंश कसा? तू म्हणालास की भीष्माने अगोदर चित्रांगदाला राज्यावर बसवले, त्याच्या मृत्यूनंतर विचित्रवीर्याला बसवले.
ते दोघेही सत्यवतीचेच पुत्र होते. पण सर्वात मोठा भाऊ हा धर्मनिष्ठ आणि रूपवान असताना त्याने जाणून बुजून असे का केले? जेव्हा विचित्रवीर्य मरण पावला तेव्हा सत्यवतीने सुनांकडून पुत्र कसे उत्पन्न केले? त्या देखण्या स्त्रीने राज्य भीष्माला का दिले नाही? भीष्माचे लग्न का केले नाही? आणि मोठा भाऊ असतानाही धाकट्या भावाच्या पत्नीला कसे काय त्यांनी गादीवर बसवले? त्या धर्म जाणणाऱ्या व पुराणांची रचना करणाऱ्या मुनींनी हे असे निंद्य कर्म का केले? सुता, वेद जाणणाऱ्यांचे हे वर्तन शिष्टाचाराला धरून होते का? तू व्यासांचा शिष्य असल्यामुळे या शंकांचे निरसन कर. आम्ही ते ऐकण्याची इच्छा करून या धर्मक्षेत्रात उपस्थित आहोत. ऋषींचे सर्व बोलणे ऐकल्यावर सुताने अत्यंत शांतपणे बोलण्यास सुरुवात केली. पूर्वी इक्ष्वाकू नावाचा राजकुळात एक राजा होऊन गेला. तेव्हा तो धार्मिक, सत्यवचनी व चक्रवर्ती होता. त्याचे नाव महाभीष असे होते. त्याने 1000 अश्वमेध आणि 100 वाजपेयी यज्ञ केल्यामुळे इंद्राने प्रसन्न होऊन त्याला स्वर्गात स्थान दिले. तो एकदा ब्रह्मलोकात गेला असता तिथे ब्रह्मदेवाच्या सेवेकरता पुष्कळसे देव जमा झाले होते. त्यात महानदी गंगासुद्धा होती. त्याचवेळी जोराचा वारा सुटला आणि गंगेच्या अंगावरील वस्त्र उडाले व सर्व देवांनी माना खाली घातल्या. पण महाभीष मात्र त्यावेळी तिच्याकडे बघत राहिला. राजाचा भाव ओळखून ती पण त्याच्याकडे बघत राहिली. ही गोष्ट लक्षात येताच ब्रह्मदेवाला राग आला आणि त्याने राजाला शाप दिला. तू पुन्हा मृत्यूलोकी जन्माला येशील व पुन्हा पुण्य करून तुला स्वर्गलोकात स्थान मिळेल, असाच शाप त्याने गंगेलाही दिला. तेव्हा ती दोघेही खिन्न होऊन तिथून उठून गेली. नंतर पृथ्वीवर प्रसिद्ध अशा कुरुवंशातील प्रतीप नावाच्या राजाच्या पोटी जन्म घ्यावा असे महाभीषाने ठरवले. त्याच सुमारास 8 वसू फिरण्यासाठी म्हणून वसिष्ठांच्या आश्रमात आले असता त्यांच्यातील श्रेष्ठ वसू देव याच्या पत्नीने तिथे नंदिनीला पाहून पतीला विचारले की ती गाय कुणाची आहे? तेव्हा तो म्हणाला की ती वसिष्ठांची गाय आहे. तिचे दूध स्त्री अगर पुरुष जो कोणी पिईल तो 10,000 वर्ष तरुण राहील. ते ऐकून ती म्हणाली, मृत्यूलोकात उशिनार राजाची मुलगी माझी मैत्रीण आहे, तर ही दुधाळ गाय पाडसासह नेऊन आपण तिला देऊ, म्हणजे ती हिचे दूध पिऊन माझी मैत्रीण रोग व म्हातारपण न येता दीर्घकाळपर्यंत जगेल. असं ऐकल्याबरोबर त्याने मागचा पुढचा काही विचार न करता इतर वसूंच्या मदतीने ती गाय पळवून नेली. वसिष्ठ जेव्हा फळे वगैरे घेऊन आश्रमात आले तेव्हा गाय न दिसल्यामुळे ते पुन्हा बाहेर पडले. पण अनेक ठिकाणी पायपीट करूनही तिचा पत्ता लागला नाही. तेव्हा त्यांना राग आला. मग त्यांनी मन स्थिर करून शोध घेतला. तेव्हा त्या वसूंनी गायीला पळवल्याचे त्यांना समजले. त्याचवेळी त्यांनी शाप दिला की माझा अवमान करून गाय पळवून नेली म्हणून हे 8ही जण पृथ्वीवर मनुष्य जन्म घेतील. वसिष्ठांचा हा शाप समजताच सर्वजण दुःखी झाले व परत वसिष्ठांपाशी आले. त्यांना शरण जाऊन त्यांनी क्षमायाचना केली. तेव्हा त्यांना पश्चाताप झालेला पाहून ऋषी म्हणाले की तुम्ही क्रमाक्रमाने भूलोकी जन्माला याल व तुम्हाला तिथे 1 वर्षभरसुद्धा राहावे लागणार नाही. पण माझी गाय पळविणारा देव मात्र दीर्घकाळपर्यंत मुक्त न होता तिथेच राहील. एवढे ऐकून ते सर्वजण परत फिरले. मार्गामध्ये त्यांना गंगा नदी दिसली. तेव्हा तिला त्यांनी नमस्कार केला व विनवले, हे देवी, नित्य अमृत पिणारे आम्ही मानवी स्त्रीच्या पोटात कसे बरे राहणार? तेव्हा तू मनुष्य देहात आमची आई हो आणि आम्हाला जन्म दे. तू पुढे होणाऱ्या शंतनू नावाच्या राजाची पत्नी हो आणि जन्मताच आम्हाला पाण्यामध्ये टाकून दे. असे केलेस तर आम्ही शापमुक्त होऊ. गंगा म्हणाली, तसेच होईल. एवढे झाल्यावर सर्वजण आपापल्या स्थानी निघून गेले. पुढे महाभीषाचा जन्म प्रतिपाच्या पोटी झाला व त्याचे नाव शंतनू असे ठेवले. तो मोठा धर्मात्मा व सत्यवचनी होता. एके समयी प्रतीप राजा गंगेच्या काठावर सूर्याची स्तुती करीत होता. त्यावेळी समोरच्या पाण्यामधून एक देखणी व तेजस्वी स्त्री निघून राजाच्या बाजूला येऊन उभी राहिली. तिला राजाने आश्चर्याने विचारले की अशा तऱ्हेने
येण्याचे कारण काय? तेव्हा ती स्त्री म्हणाली, तू माझा स्वीकार कर. राजा बोलला, मी तुझ्याशी विवाह करू शकणार नाही, पण तू माझी सून होऊ शकशील. एवढे ऐकून ठीक आहे, तसेच हो असे बोलून ती स्त्री पाण्यात शिरून दिसेनाशी झाली व राजाही विचारामध्ये मग्न होऊन घरी गेला. पुढे शंतनू जेव्हा वयात आला तेव्हा प्रतिभाने ही सर्व घटना त्याला सांगितली व असेही सांगितले की जर ती गंगाकिनारी तुला भेटली तर तिच्या इच्छेनुसार तिचा पत्नी म्हणून तू स्वीकार कर, पण तिच्या नावागावाबद्दल कोणतीही चौकशी करू नकोस, म्हणजे सुखी होशील. पुढे योग्य काळी त्याच्या स्वाधीन राज्य करून तो प्रतीप राजा वनात गेला. तिथे परांबिका देवीची पूजा करीत व तपस्या करीत राहिला. आयुष्याच्या शेवटी देहत्याग करून स्वतःच्या तेजोबलाने तो स्वर्गात गेला. राजा शंतनूने धर्मानुसार राज्यभार सांभाळण्यास सुरुवात केली. अध्याय 4. शंतनू व गंगा यांची भेट आणि अष्टवसूंचा वृत्तांत. पुढे सूत सांगू लागले, ऋषीजन हो, शंतनू राज्यकारभार पाहत असताना एकदा गंगेच्या काठावरील प्रदेशात शिकारीसाठी गेला होता. फिरत असताना त्याच्या दृष्टीस एक तरुणी पडली. ती अत्यंत सौंदर्यवती होती. तिला पाहून राजाला असे वाटले की वडिलांनी ज्या स्त्रीविषयी सांगितले होते ही तीच असेल का. राजाची दृष्टी तिच्यावरच खिळून राहिली आणि तिने ओळखले की नाही, ही शंका त्याला मनात उत्पन्न झाली. हा पूर्वजन्मीचा महाविष राजाच आहे. तशी ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते. तिला पाहताच राजा आनंदित झाला व तिला म्हणाला, हे देवी, कोण आहेस तू? देवी, मनुष्य, गंधर्वी, नागकन्या की अप्सरा आहेस? कुणी असली तरी स्मितमुखी स्त्रिये, तू माझी पत्नी होशील का? सूत म्हणाला, ती गंगा आहे. हे शंतनूला समजले नाही, पण तिने मात्र निश्चित ओळखले होते की तो पूर्वीचा महाभिषच आहे. राजाचे मनोगत ऐकल्यावर ती म्हणाली की हे राजा, तू प्रतिपाचा पुत्र आहेस हे मी जाणते आणि तुझ्यासारखा पती कुठली शहाणी स्त्री नाकारणार. पण माझी एक प्रतिज्ञा आहे, ती ऐक. ती मान्य असेल तरच मी तुझ्याशी लग्न करीन. ती प्रतिज्ञा अशी, माझे कोणतेही कार्य पाहून तू मला दुरुत्तर करायचे नाही. मग ती गोष्ट तुला आवडो अगर न आवडो. जर तू मला अशा वेळी हटकलेस तर त्याच क्षणी मी तुला सोडून मला वाटेल तिकडे निघून जाईन. राजाने विनासंकोच तिची अट मान्य केली व तिच्यासह राजमहालात परतला. आता राजाचा बहुतेक वेळ तिच्याच संगतीत जात असे. वने, उपवने अशा ठिकाणी ते फिरायला जात असत व काही काळ लोटल्यानंतर एक वसू तिच्या पोटी पुत्ररूपाने जन्माला आला. जन्म होता क्षणीच तिने त्याला उचलून घेतले आणि गंगेमध्ये फेकून दिले. याच गोष्टीची दरवर्षी पुनरावृत्ती होत राहिली, तीही 7 वेळा. 7 मुलांचा असाच अंत तिने केला. तेव्हा मात्र राजा चिंतित होऊन विचार करू लागला, हा प्रकार जर असाच चालू राहिला तर माझा वंश कसा वाढेल. या पुत्रघातकी स्त्रियेने 7 पुत्र पाण्यात टाकले. आता जर मी हिला रोखले नाही तर ती असेच करत राहणार आणि जर अडवले तर अटीप्रमाणे ती मला सोडून निघून जाणार आणि अशा परिस्थितीत तिला कसं काय बोलावे हा प्रश्न त्याला पडला. 8वा वसू पुत्ररूपाने जन्माला आला तेव्हा त्यालाही उचलून ती नेऊ लागली. तेव्हा तिला थांबवून राजा तिच्याकडे गुडघे टेकून बसला आणि म्हणाला, हे सुंदरी, मी तुझा दास आहे. माझी विनंती ऐक. एवढा हा एक पुत्र जिवंत राहू दे. तू माझे 7 पुत्र मारलेस, पण या 8व्या पुत्राला मात्र मारू नको. मी तुझ्या पाया पडतो. तुझी कोणती इच्छा असेल ती मला सांग, मी ती पूर्ण करेन. म्हणून या माझ्या 8व्या पुत्राला तू वाचव. एवढे राजाचे कळकळीचे बोलणे ऐकून सुद्धा ती निर्विकारपणे काही न बोलता पुढे निघाली. ते पाहून राजाचा राग अनावर झाला व तो म्हणाला, हे महापापिनी, मी आता काय करू. तुला कसलीच भीती वाटत नाही, नरकाचीही भीती वाटत नाही. तेव्हा असे वाटते की तू कुणीतरी महापातक्याची कन्या असावी.
तुला मी निक्षून सांगतो, हा मुलगा इथेच राहील, मग तू राहा किंवा चालती हो, मला त्याची पर्वा नाही. त्यावर तो मुलगा हातात धरूनच ती संतापून बोलली, राजा तू अट मोडली आहेस. मी आता या मुलाला घेऊन जाते. मी वनातच त्याला वाढवीन. आता जे सांगते ते ऐकून घे. मी खरी देव श्री गंगा आहे. काही दैवयोगामुळे मी तुझ्याकडे आली. महात्मा वसिष्ठांनी जेव्हा 8 वसूंना शाप दिला की ते सर्व मृत्यूलोकी मानव देहात जन्माला येतील, तेव्हा त्या चिंतातूर वसूंनी मला विनंती केली की माझ्या पोटी त्यांना जन्म घेण्याची इच्छा आहे. त्यांना तसा वर दिल्यामुळे मी तुझी पत्नी होऊन आले. या कार्यासाठी त्यांचा जन्म झाला. त्यांच्यापैकी 7 जण तर शापमुक्त झाले. आता हा 8वा मात्र दीर्घायुष्य होईल. मी याला घेऊन जाते व पालन करते. हा तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ होईल. मातेशिवाय पुत्र वाचणार नाही, म्हणून जिथे आपली भेट झाली होती तिथे मी याला घेऊन जाते. हा जेव्हा तरुण व स्वयंपूर्ण होईल तेव्हा याला मी तुझ्या स्वाधीन करीन. एवढे सांगून गंगा तत्काळ अदृश्य झाली. राजा फार दुःखी अंतकरणाने घरी परतला. राजा पुन्हा राज्य करू लागला. बराच काळ गेल्यावर एकदा शिकारीसाठी तो बाहेर पडला. हरिण, रानडुक्कर, गवे यांची शिकार करीत तो गंगेच्या तीरावर आला. तिथे नदीमध्ये पाणी फार कमी असल्याचे पाहून त्याला विचार पडला. थोडेसे पुढे गेल्यावर एक मुलगा धनुष्यातून नदीमध्ये बाण मारताना त्याने पाहिले. त्याच्या बाणांमुळेच नदीचे पाणी अडवले होते. त्या मुलाला पाहून राजाला तो कोण आहे ते ओळखता आले नाही. त्याचे धनुर्विद्येतील कौशल्य, बाण सोडण्यातील चापल्य व सुंदर रूप पाहून राजाने त्याला विचारलं, बाळा तू कुणाचा पुत्र आहेस? पण बाण सोडण्यात एकाग्र झालेल्या त्या तरुणाने राजाच्या प्रश्नाचे काही उत्तर दिले नाही व तो एकाकी दिसेनासा झाला. तेव्हा राजाच्या मनात शंका आली की हा माझा पुत्र असेल का? आता कुठे जावे आणि कुणाला विचारावे? तेव्हा त्याने गंगेलाच आवाहन केले. त्या क्षणी गंगा तिथे प्रकट झाली. तिला पाहून राजाने विचारले, गंगे आता इथून गुप्त झालेला बालक कोण? त्याला मला भेटव. गंगा म्हणाली, हे राजेंद्रा, हा 8वा वसू मी सांभाळलेला तुझाच पुत्र आहे. आताच मी त्याला तुझ्या स्वाधीन करते. हा महातपस्वी आहे. त्याचप्रमाणे धनुर्वेदासकट सर्व वेदांचा अभ्यास केलेला आहे. तुझ्या कुळाची कीर्ती याच्यामुळे वाढेल. याचा सर्व विद्याभ्यास वसिष्ठांच्या आश्रमात झालेला असल्यामुळे तो सर्व विद्या व कला यात निपुण आहे. किंबहुना हा तुझा पुत्र परशुरामच आहे असे समज. याला तुझ्याबरोबर ने आणि सुखी राहा. एवढे सांगून त्या मुलाचा हात राजाच्या हातात दिला आणि गंगा अदृश्य झाली. राजाला फार आनंद झाला. त्याला राजाने मिठीत घेऊन कुरवाळले व रथात बसून घरी आणले. मग हस्तिनापुरात मोठा उत्सव साजरा केला. ज्योतिषांना बोलवले व शुभ मुहूर्त निश्चित केला. सर्व मंत्री व नगरजन यांना आमंत्रणे दिली आणि मोठ्या थाटामाटाने त्या गंगापुत्राला युवराज्याभिषेक केला. तो राजा मोठ्या सुखाने राहिला आणि हळूहळू गंगेची आठवण विसरला. सूत म्हणाले, गंगेचे मानवी शरीरातील अवतरण आणि वसूंना मिळालेला शाप, तसेच भीष्माची कथा ही अशी आहे. ही कथा जो श्रद्धापूर्वक ऐकेल तो पापमुक्त होईल, यात काही शंका नाही. ही कथा जशी आहे तशीच व्यासांकडून ऐकली व तशीच तुम्हाला सांगितली. सर्व पापांचा नाश करणारा, कल्याणकारक व सौख्य देणारा असा हा इतिहास आहे. हे भागवत निरनिराळ्या कथांनी युक्त असून पुण्यकारक व व्यासविरचित 5 लक्षणांनी युक्त आहे. अध्याय 5. शंतनू व सत्यवती विवाह व भीष्म प्रतिज्ञा. ऋषींनी विचारले, हे लोमहर्षणा, तुझ्याकडून आम्हाला वसू आणि गांगेय म्हणजे भीष्म यांच्या जन्माचे वृत्त समजले, तरी हे धर्मविशारदा, आता ती व्यासांची आई सत्यवती जी योजनगंधा होती, ती शंतनूला कशी प्राप्त झाली ते आम्हाला सविस्तर सांग. एका कोळ्याच्या मुलीला त्या राजाने कशी काय पसंत केली? सूत सांगू लागले, शंतनूला शिकार करण्याची आवड असल्यामुळे तो भीष्मांसह नेहमी शिकारीसाठी जात असत. असंच एकदा शिकारीच्या मागे लागून यमुनेच्या तीरावर अरण्यात आला. तिथे त्याला एक वेगळ्या प्रकारचा सुगंध येऊ लागला. तो सुगंध त्याला अपरिचित वाटला. तो कोणत्याच फुलासारखा नव्हता. म्हणून शंतनू त्या सुगंधाचे उगमस्थान शोधण्याकरता अरण्यात फिरू लागला. वाऱ्याच्या अनुरोधाने तपास करीत असता त्याला एक सौंदर्यवती दिसली.
तिने साज-शृंगार केलेला होता, पण तिच्या अंगावरील वस्त्रे मात्र मळकट होती. तेव्हा त्या तरुणीला पाहताच राजाच्या लक्षात आले की तो दिव्य सुगंध त्या तरुणीच्या देहालाच येत होता. ते अलौकिक रूप पाहून व तो सुगंध अनुभवून राजा विस्मयचकित झाला. राजा विचारमग्न झाला. त्याला प्रश्न पडला की ही तरुणी मानवी आहे की कुणी गंधर्वी अथवा नागकन्या आहे. पण तिला पाहून तो विचार करू लागला, ही गंगा असेल का? अखेर त्याने धैर्य करून तिला विचारले, हे प्रिये, तू कोण आहेस व कुणाची मुलगी आहेस? या निर्जन जागी तू कशासाठी थांबली आहेस? एकटीच आहेस तरी तू विवाहित आहेस की अविवाहित? हे चारुलोचने, तू एवढी आकर्षक आहे. तुला पाहूनच मी आश्चर्यचकित झालो आहे. तरी तुझी इच्छा असेल तर स्वतःबद्दल माहिती सांग. राजाचे बोलणे ऐकून तिने गालातल्या गालातच हास्य केले व म्हणाली, मी पित्याच्या घरी असलेली कोळ्याची मुलगी आहे. मी या नदीत नौका चालवण्याचे काम करते, कारण यावेळी माझे वडील घराकडे गेलेले आहेत. एवढे सांगून ती गप्प बसली. राजा तिला म्हणाला, मी कुरुवंशातील शंतनू राजा आहे आणि मला धर्मपत्नी नसल्यामुळे मी तुला लग्नाची मागणी घालतो. त्यामुळे तुझ्याही मनात जे असेल ते तू सांग. मी सदैव तुझ्या आज्ञेत राहीन. माझी प्रथम पत्नी मला सोडून निघून गेल्यानंतर पुन्हा मी लग्न केलेले नाही. पण तुला सर्वांग सुंदर अशी पाहिल्यापासून माझे मन तुझ्यावर आलेले आहे. राजाचे हे गोड बोलणे ऐकून संतुष्ट झालेली ती तरुणी राजाला म्हणाली, हे राजा, तू जे सांगितले त्याच्यावर मी विश्वास ठेवते. परंतु मी स्वतंत्र नसल्यामुळे तू माझ्या पित्याची भेट घे. मी कोळ्याची मुलगी असले तरी कुलीन आहे, स्वैराचारिणी नाही. जर त्याने या गोष्टीला संमती दिली तरच तू विवाह कर. मी तुझ्या आज्ञेत राहीन. हे ऐकून तो राजा त्याच्या घरी गेला. कोळ्याच्या घरी गेला व राजाला आपल्या घरी येताना पाहून तो दासराज चकित झाला. त्याने हात जोडून राजाचे स्वागत केले आणि नम्रपणे बोलला, महाराज, आमच्यासारख्या चाकराच्या घरी येऊन आपण मला कृतार्थ केले आहे, तरी ज्यासाठी आपण स्वतः उठून आलात त्या गोष्टीची आज्ञा करावी. राजा म्हणाला, हे निष्पापा, मी तुझ्या मुलीला धर्मपत्नी करून घ्यावे असे योजून तिची मागणी घालण्याकरता आलो आहे. अर्थात या विवाहाला तुझी संमती असेल तरच. दास म्हणाला, माझ्या कन्या रत्नाचा स्वीकार करण्याची तुझी इच्छा असेल, पण मी तिला सुयोग्य अशा ठिकाणीच देईन, नाहीतर नाही देणार. जर हिच्याशी लग्न करायचे असेल तर हिला होणाऱ्या मुलालाच तुझ्या पश्चात राजसिंहासन मिळाले पाहिजे. दुसऱ्या पुत्राला राजा होता येणार नाही. हे ऐकल्यावर राजा चिंतातूर होऊन उलट पावली तसाच मागे फिरला व घरी आला. स्नान भोजन वगैरे काही न करता तो पडून राहिला. त्याला काळजीमुळे झोपसुद्धा लागली नाही. अशी त्याची अवस्था भीष्माच्या ध्यानी आली. तो राजापाशी गेला व तो म्हणाला, महाराज, पुन्हा बलवान शत्रूची चिंता असल्यास सांगा. मी त्याला तुमच्या चरणांपाशी घेऊन येतो. कारण पित्याच्या दुःखाचा जो नाश करणार नाही तो पुत्र जन्मून काय उपयोगाचा. पित्याच्या आज्ञेवरून दशरथनंदन राम राज्याचा त्याग करून पत्नी व भावासह वनात चित्रकूट पर्वतावर जाऊन राहिला. त्याचप्रमाणे हरिश्चंद्राचा पुत्र रोहित याने स्वतःलाच वडिलांसाठी विकले आणि ब्राह्मणाच्या घरी चाकर होऊन राहिला. तसंच अजिगर्ताने आपला पुत्र शूनशेप याला विकून टाकले. नंतर पुढे विश्वामित्रांनी त्याला सोडवले. यापेक्षाही विशेष म्हणजे वडिलांच्या आज्ञेवरून परशुरामाने स्वतःच्या जन्मदात्या आईचा शिरच्छेद केला. त्याने गुरुच्या आज्ञेपुढे योग्य व अयोग्य याचा जरासुद्धा विचार केला नाही. पिताजी, माझा देह हा तुमचाच आहे असं भीष्म म्हणाला. जरी मी काही करू शकत नसलो तरी मला काय केले पाहिजे त्यासाठी आज्ञा द्या. मी असताना तुम्ही दुःखी होता कामा नये. मी त्यासाठी जे आवश्यक आहे ते करेन व जे शक्य आहे ते नक्कीच करेन. जो पुत्र पित्याची इच्छा पूर्ण करू शकत असूनही तसे करीत नसेल तर त्या पुत्राचा धिक्कार असो. पित्याच्या काळजीने निवारण न करणारा पुत्र जन्मून तरी काय उपयोग.
सूत म्हणाले, मुलाचे बोलणे ऐकून शंतनू मनात लज्जित झाला, पण उघडपणे तो बोलला, अरे पुत्रा, तू माझा एकुलता एक मुलगा आहेस आणि बलाढ्य, शूर, स्वाभिमानी तसेच रणचतुर आहेस. एकच पुत्र जर का भविष्यामध्ये युद्धात कामी आला तर मी निराधार होईन, हीच एक मोठी चिंता आहे. बस, याशिवाय आणखी कोणतीच चिंता मला वाटत नाही. एवढे ऐकून घेऊन भीष्म मंत्र्यांकडे जाऊन त्यांना म्हणाला की माझे वडील संकोचामुळे मला चिंतेचे खरेखुरे कारण सांगत नाहीत, तरी आपण त्यांच्याकडे जाऊन ते कारण जाणून घ्या आणि मला खरे काय ते सांगा, म्हणजे मी त्यांची इच्छा पूर्ण करीन. तेव्हा सर्व मंत्री राजापाशी गेले आणि त्याच्या काळजीचे कारण जाणून ते त्यांनी येऊन भीष्माला सांगितले. त्यावर भीष्माने बराच विचार केला आणि मंत्र्यांसह तो यमुनाकाठी दाशराज कोळ्याच्या घरी गेला. तिथे त्या उभयंतांमध्ये खालीलप्रमाणे संभाषण झाले. भीष्म म्हणाला, हे दाशरज, मी पित्याकरता तुझ्या मुलीला मागणी घालण्यासाठी आलो आहे. अर्थात ती माझी माता असेल व मी तिचा दास असेल. कोळी म्हणतो, हे राजपुत्रा, त्याऐवजी पत्नी म्हणून तू तिचा स्वीकार कर, कारण की तू युवराज असल्यामुळे जरी तुझी आई झाली तर तिचा पुत्र कधीही राजा होऊ शकणार नाही. भीष्म म्हणाला, असे जरी तुझे म्हणणे असेल तरी मी म्हणेन की राजाचे मन हिच्यावर बसले असल्यामुळे ती माझी माताच व्हावी. तुला मी वचन देतो की मी कधीही राज्याचा स्वीकार करणार नाही. कोळी म्हणाला, तू सांगतोस ते मी मानतो, पण कदाचित पुढे तुझा एखादा बलाढ्य पुत्र ते राज्य बळकावणार नाही कशावरनं, मला तरी अशी शंका आहे. त्यावर भीष्म म्हणाला, तुझी शंका मी दूर करतो. माझी दुसरी भीष्म प्रतिज्ञा ऐक. मी आजपासून कुठल्याही स्त्रीच्या जवळ जाणार नाही. मी हे भीष्म कठोर असे व्रत आत्तापासून घेत आहे. एवढे वचन मिळाल्यानंतर त्या दाशराज कोळ्याने सत्यवतीचा विवाह राजाशी लावून दिला व तिच्या पोटी यापूर्वी व्यासांचा जन्म झाला होता, ही गोष्ट मात्र शंतनूला कधीच कळली नाही. अध्याय 6. कौरव आणि पांडव यांच्या जन्माची कथा. सुताने पुढे सांगावयास सुरुवात केली. अशा प्रकारे सत्यवतीचा विवाह शंतनूबरोबर झाला. शंतनूपासून तिला 2 मुलगे झाले. एकाचे नाव चित्रांगद आणि दुसऱ्याचे विचित्रवीर्य. दोघे मुलं न होताच मरण पावले. त्यामुळे विचित्रवीर्याच्या दोन्ही स्त्रियांना सत्यवतीने आज्ञेप्रमाणे व्यासांकडून 2 पुत्र जन्माला आले. त्यापैकी धृतराष्ट्र हा आंधळा होता व दुसरा अतिशय पांढऱ्या वर्णाचा होता व तिसरा पुत्र दासीपासून झालेला होता. त्याचं नाव विदुर होतं. तो यमधर्माच्या अंशाने उत्पन्न झालेला होता व सत्यवचनी होता. आंधळेपणामुळे धृतराष्ट्र राज्यावर बसण्यासाठी अयोग्य म्हणून मंत्र्यांनी कनिष्ठ असला तरी पंडूलाच राज्यावर बसवले. विदुराची मंत्रिपदावर योजना केली. धृतराष्ट्राला 2 बायका होत्या. त्यांची नावे गांधारी व सौबली अशी होती. पैकी सौबली ही गृहकृत्य निपुण होती. पांडूला 2 बायका होत्या. एक शूरसेनाची मुलगी कुंती आणि दुसरी मद्र देशाच्या राजाची मुलगी माद्री. धृतराष्ट्रापासून गांधारीला 100 मुलगे झाले व सौबलीला एकच मुलगा झाला. त्याचे नाव युयुत्सू असे होते. कुंतीला कुमारी असताना सूर्यापासून 1 मुलगा झाला होता. त्यावेळी ती वडिलांच्या घरी होती. पांडूबरोबर तिचा विवाह नंतर झाला. सुताला मध्येच थांबवून ऋषींनी विचारले, सुता, ही गोष्ट खरोखर मोठी चमत्कारिक आहे. आधी पुत्र झाला आणि मग विवाह झाला. ती कौमार्य अवस्थेत असताना सूर्यापासून तिला मुलगा कसा झाला आणि तरी ती पवित्र कशी, याच्या मागची कारणे आम्हाला तू सविस्तरपणे सांग. सूत म्हणाला, जेव्हा शूरसेनाची ही मुलगी तान्ही होती तेव्हाच कुंतीभोज राजाने तिला मागून घेतली. त्याने तिला स्वतःची मुलगीच मानले होते. तिला नंतर राजाने अग्निशाळेच्या व्यवस्थेवर नियुक्त केले. एकदा दुर्वास मुनी तिथे येऊन 4 महिने राहिले. तेव्हा कुंतीने केलेल्या सेवेने संतुष्ट झालेल्या मुनींनी तिला एक दिव्य मंत्र देऊन सांगितले. त्या मंत्राच्या प्रभावाने कोणतीही देवता प्रगट होऊन मनोकामना पूर्ण करील. कुंतीच्या मनात मंत्रांची प्रचिती पाहावी असा विचार आला.
पण कोणत्या देवाला बोलवायचे हे निश्चित ठरेना. त्याचवेळी समोर पूर्वेकडून सूर्य उगवत असलेला तिला दिसला. तिने मंत्र म्हणून सूर्याचेच आवाहन केले. आपल्या तेजोमंडलातून बाहेर पडून सूर्य मनुष्य रूपाने त्या क्षणीच तिच्यापुढे येऊन उभा राहिला. त्याला येताना पाहून ती आश्चर्याने घाबरली व त्याचवेळी त्याला हात जोडून ती म्हणाली, महाराज, आपल्या दर्शनामुळे मला अत्यंत आनंद झाला आहे. तरी आपण आपल्या स्थानी परतून जावे. सूर्य म्हणाला, हे कुंती, तू मला मंत्रप्रयोगाने का बोलवलेस आणि बोलावूनही आता मी आल्यानंतर माझा स्वीकार करत नाही. कुंतीने उत्तर दिले, तू धर्म जाणतोस. हे सर्वज्ञा, मी कुमारी आहे आणि कुलवान असल्यामुळे अनाचारयुक्त वागणे योग्य नाही. तेव्हा मी प्रणाम करून विनंती करते की माझ्यावर कृपा कर आणि परत जा. सूर्य म्हणाला, इथून आता मला असं परत जाता येणार नाही. माझ्यासाठी ते फार शरमेचं आहे व सर्व देवही माझी अपकीर्ती करतील. मग त्या ब्राह्मणाला मी शाप देईन ज्याने तुला हा मंत्र दिला आणि नाकारल्यामुळे तुलाही शाप देईन. पण तुझ्या आणि माझ्यापासून जर पुत्र जन्माला आला तर ही गोष्ट कुणालाही समजणार नाही. त्याचप्रमाणे तुझे कौमार्यसुद्धा अभंग राहील. असे बोलून त्या मनस्वी व लाजाळू कुंतीला एक मुलगा झाला. ही गोष्ट तिच्या दासीशिवाय कुणालाही माहीत नव्हती, अगदी आईवडिलांना सुद्धा. ती एका गुप्त जागी राहू लागली. तो बालकसुद्धा जन्मताच त्याच्या कानात कुंडले व शरीरावर कवच होते. जणू काही दुसरा सूर्य. अशा तेजस्वी मुलाला तिने जन्म दिला. त्या मुलाला बघून दासी म्हणाली, अगं, तू काळजी का करतेस? तू म्हणशील ते करायला मी तयार आहे. काय करायचं ते फक्त सांग म्हणजे झाले. कुंतीने तिच्याकडून एक पेटी आणली व मुलाला त्यात निजवून म्हणाली, तू मला माफ कर, म्हणून तुझ्यासारख्या सुलक्षणी मुलाला टाकून देण्याची वेळ माझ्यावर आली आहे. आता तुझा सांभाळ त्या सगुण व निर्गुण सर्वेश्वरी अंबा भगवतीने करावा आणि तीच विश्वजननी कात्यायनी तुला सांभाळेल. आता पुन्हा तुझे मुखकमल केव्हा पाहीन कोण जाणे. तुझ्यासारख्या सूर्यपुत्राला मी एखाद्या दुष्ट दुराचारिणीप्रमाणे घोर वनात सोडते आहे. कदाचित मी पूर्वीच्या जन्मात त्या त्रिलोकजननीची आराधना केली नसावी आणि त्या शिवेच्या सुखकारक चरणकमलांचे ध्यानही केले नसावे, म्हणून तुला वनात सोडण्याची आणि बुद्धिपुरस्पर केलेल्या पापाच्या स्मरणात जळत राहण्याचे दुर्भाग्य माझ्या वाट्याला आले आहे. सूत म्हणाले. असा विलाप करून तिने ती पेटी उचलली आणि दासीच्या हाती दिली. मग स्नान करून ती कुंती पित्यापाशी गेली. तिकडे ती पेटी दासीने गंगेत सोडून दिली. पुढे ती पेटी अधिरथ नावाच्या एका सारथ्याच्या हाती लागली. त्याने ती उघडली व तो मुलगा घरी नेला. त्याच्या राधा नावाच्या पत्नीने त्याला वाढवले. पुढे तोच महाबली कर्ण म्हणून प्रसिद्ध झाला. पुढे स्वयंवराच्या वेळी कुंतीचा पांडूबरोबर विवाह झाला. दुसरा विवाह त्याने मद्र राजाची मुलगी माद्री हिच्याशी केला. एकदा पांडू शिकारीसाठी वनात गेला होता. तिथे त्याने एका हरिणीला मारले. खरं तर ते हरिण नसून एक मुनी होते व त्यांनी हरणाचे रूप घेतलेले होते. मरताना त्या मुनींनी राजाला शाप दिला, तू कुठल्याही स्त्रीजवळ जाशील त्या क्षणी तू मरशील, असा शाप त्या मुनींनी राजाला दिला. त्या शापामुळे पांडूवर जणू आकाशच कोसळले. त्याने राज्याचा त्याग केला आणि तो वनात निघून गेला. त्याच्या दोन्ही बायकाही त्याच्यासह वनातच राहिल्या. राजा धर्मप्रवचने ऐकण्यासाठी गंगा तीरावरील आश्रमात जात असे. एकदा त्याने प्रवचनात ऐकले की पुत्र असलाच पाहिजे. औरस पुत्र नसेल तर अंशज, गोलक, दत्तक किंवा सापडलेला किंवा कोणी दरिद्री माणसाने अर्पण केलेलं किंवा पैसे देऊन विकत घेतलेला असला तरी चालेल. हे ऐकून पांडूने कुंतीला सांगितले की आता तू कोणत्याही मुनींपाशी जाऊन पुत्र प्राप्त करून घे. माझ्या आज्ञेने तुला ही गोष्ट
करायची असल्यामुळे यात तुला दोष लागणार नाही. ही महात्मे पुरुषांनी सांगितलेली व पूर्वापार चालत आलेली नीती आहे. यापूर्वी धर्मनिष्ठ सौदास नावाच्या राजाने अशा प्रकारे वसिष्ठ मुनींच्याद्वारे मंत्रांनी पुत्र उत्पन्न केला होता हे मला ठाऊक आहे. तेव्हा कुंतीने उत्तर दिले की मला पुत्रप्राप्तीसाठी कुणाकडे जाण्याची आवश्यकता नाही. दुर्वास मुनींनी एक असा मंत्र मला दिला आहे की त्या मंत्राच्या प्रभावाने मी कोणत्याही देवाला बोलावून माझे मनोरथ पूर्ण करण्यास सांगू शकते. पांडूने तसे करण्यास तिला अनुमती दिली. तेव्हा कुंतीने प्रथम धर्मराजाला बोलावले आणि त्याच्यापासून जो पुत्र जन्मास आला त्याचे नाव युधिष्ठिर ठेवले. नंतर तिला भीम, अर्जुन हे 2 पुत्र अनुक्रमे वायुदेव आणि इंद्र या देवांपासून झाले. तोपर्यंत 3 वर्षे उलटली. ते पाहून माद्रीने पंडूला विनवले की हे महाराज, मी दुःखीच आहे, तरी मलाही पुत्र व्हावा असे करा. तेव्हा त्याने कुंतीला विनंती केली आणि मग तिच्याकडून तो मंत्र माद्रीला दिला. त्यावेळी माद्रीने अश्विनी कुमार या जोड देवतांना बोलवल्यामुळे तिला 2 जुळे मुलगे झाले. त्यांची नावे नकुल व सहदेव अशी ठेवली. अशा प्रकारे पंडूच्या दोन्ही बायकांना 5 वर्षात 5 मुले झाली. नंतर एकदा अशी गोष्ट घडली की पंडूराजा व माद्री बाहेर वनात फिरायला गेलेले असताना पंडूराजाने तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या शापामुळे राजा मृत्यू पावला. कुंती, माद्री व त्या बालकांना पराकाष्ठेचे दुःख झाले. आक्रोश ऐकून बरेच मुनी गोळा झाले. पुढे रीतिरिवाजानुसार त्यांचे दहन करतेवेळी आपले पुत्र माद्रीने कुंतीच्या पोटी दिले व तीच आता त्यांची आई असे सांगितले व ती माद्री स्वतः सती गेली. नंतर कुंती आपल्या 5ही पुत्रांसमेत हस्तिनापुरात आली. भीष्म व विदुर या काही प्रतिष्ठित नागरिकांना बरोबर घेऊन त्यांच्या स्वागतासाठी आले. पांडूला मिळालेला शाप सर्वांना ठाऊक असल्यामुळे त्यांनी विचारले की कुंती, हे पुत्र कसे झालेले आहेत ते सांग. कुंतीला मोठे दुःख झाले, पण तिने सांगितले की देवतांपासून हे पुत्र मंत्रोच्चार करून जन्मलेले आहेत, तरी त्यामुळे कुणालाही संशयाला जागा नाही राहिली. व त्या सर्व देवांना तिने पुन्हा आवाहन केले. त्या सर्व देवांनी आकाशात प्रकट होऊन साक्ष दिली की ते त्यांचेच पुत्र आहे. तेव्हा भीष्मांनी प्रसन्न होऊन सर्वांना राजवाड्यात नेले आणि राजपुत्रांसारखी त्यांची व्यवस्था केली. अध्याय 7. पांडवांचा संक्षिप्त जीवन वृत्तांत व व्यासांनी त्यांना घडवलेले मृतगोत्रजांचे पुनर्दर्शन. सूत म्हणाले, या 5ही पांडवांची द्रौपदी ही एक पत्नी होती. तिला प्रत्येक पतीपासून असे 5 सुंदर मुले होती. याशिवाय सुभद्रा नावाची अर्जुनाची आणखी एक बायको होती. ती कृष्णाची धाकटी बहीण होती आणि कृष्णाच्या संमतीनेच अर्जुनाने तिला पळवून आणली होती. तिला अभिमन्यू हा मुलगा होता. द्रौपदीचे 5 मुलगे व हा अभिमन्यू हे सर्वजण भारतीय युद्धामध्ये मारले गेले. विराट राजाची अतिशय देखणी मुलगी उत्तरा ही अभिमन्यूची पत्नी अर्थात पांडवांची सून होती. ती गर्भवती असताना तिच्या गर्भावर द्रोणांचा मुलगा अश्वत्थामा याने अस्त्रप्रहार केल्यामुळे तिचा मुलगा मृत झाला. तेव्हा त्या भाचीसुनेचा तो मुलगा व आपल्या अद्भुत शक्तीने कृष्णाने जिवंत केला. त्यामुळे त्याचे नाव परीक्षित असे पडले. आपली 100 मुलं युद्धात मारली गेली. त्यामुळे धृतराष्ट्र फार दुःखी असे. पण अन्य काही मार्ग नसल्यामुळे भीमाची कुत्सित बोलणी सहन करीत तो पांडवांच्याच आश्रयाला राहत होता. गांधारी तिथेच होती. युधिष्ठिर मात्र त्यांची सेवा करीत असे. त्याचप्रमाणे धर्मात्मा विदुरसुद्धा त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होता.
धर्माचे मुलगेसुद्धा त्यांची सेवा करीत असत. परंतु भीमसेन मात्र संतापयुक्त होऊन अत्यंत कटू बोल धृतराष्ट्राला ऐकू जातील असे शब्द बोलत असे. तो त्यांना म्हणायचा, तुझ्या सगळ्या मुलांना युद्धात मी मारले आणि दुःशासनाचे तर हृदय फोडून रक्तच प्यालो. आता तुम्ही माझ्याकडेच अन्न खाऊन जगता आहेत. कावळे किंवा कुत्रे यांच्याप्रमाणेच तुमचे जगणे व्यर्थ आहे. अशा प्रकारे दररोज त्याला तो कटू बोल ऐकवीत असे. पण आणि धर्म मात्र धृतराष्ट्राला समजावीत असे की अहो असाच मूर्ख आहे, तुम्ही त्याचे बोल मनावर घेऊ नका. अशा तऱ्हेने 18 वर्ष उलटली तेव्हा धृतराष्ट्राने अरण्यात जाऊन राहण्याचा विचार धर्माच्या मुलाला सांगितला. पुढे तो म्हणाला, मी माझ्या मुलांचे क्रियाकर्म करून जाईन, कारण भीमाने युद्धात मेलेल्या सर्वांचे क्रियाकर्म केले. परंतु पूर्वीचे वैर लक्षात ठेवून त्याने माझ्या मुलांचे मात्र क्रियाकर्म केले नाही. तेव्हा जर तुम्ही मला काही धन दिले तर मी ते करून वनात जाईन. धर्माच्या मुलाने विदुराला एका बाजूला नेऊन तो वृत्तांत सांगितला. विदुराने धर्माला तसे सांगितल्यावर त्याला तो विचार पटला. त्याने सर्व भावांना बोलवले आणि आपला विचार त्यांच्यापुढे मांडला. मात्र ते ऐकल्याबरोबर भीमाचा संताप अनावर झाला. तो एकदम उसळून बोलला, अरे त्या दुर्योधनाला गती मिळावी म्हणून तू द्रव्य देणार काय? त्यामुळे हा दुष्ट आंधळा सुखी होईल. हा तुझा विचार म्हणजे फार मोठा मूर्खपणा आहे. तुझ्या असल्यास कृपेमुळे आम्ही विराटाकडे आश्रित म्हणून राहिलो. महापराक्रमी असताना सुद्धा त्याच्याकडे दासाप्रमाणे राहिलो. तुझ्या असल्या तऱ्हेच्या वागण्यामुळे वनवासाचे दुःख आम्ही भोगले. त्या नराधमाने द्रौपदीला दरबारात ओढत आणली. जर तू जुगार खेळला नसतास तर हा कुळाचा संहार झाला असता काय? जरासंधासारख्याचा वध करणारा मी हातात झारा व पळी मिरवीत स्वयंपाकी झालो. यापेक्षाही वाईट गत अर्जुनाची झाली. तो इंद्राचा पुत्र अतुल पराक्रमी असूनही स्त्रीचा वेश धारण करून बृहन्नडा या नावाने स्त्रियांना नृत्य शिकवू लागला. ज्या हातांमध्ये गांडीव धनुष्य शोभत असे त्या हातात बांगड्या भरणे भाग पडले. यापेक्षा पुरुषासाठी दुसरे मोठे दुःखच नसेल. डोक्यामध्ये वेणी व डोळ्यात काजळ घातलेल्या अर्जुनाला पाहून जे मला दुःख झाले ते नष्ट होण्यासाठी तलवारीने धृतराष्ट्राचे शिरच मला छाटावे लागेल. मी पूर्वी कुणालाही न विचारता आम्हाला जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुरोचनालाच त्या आगीमध्ये टाकला आणि सर्व कीचकही मारून टाकले. त्याचप्रमाणे धृतराष्ट्राच्या पुत्रांच्या बाबतीत मात्र वागलो नाही, हे माझेच चुकले. दुर्योधनाला गंधर्वांच्या तावडीतून सोडवण्याचा असाच आणखी एक मूर्खपणा तू केलास आणि या सर्व गोष्टी कमी वाटल्या म्हणून त्यावर कळस चढवण्यासाठी तू आता धृतराष्ट्राला धन देणार. तू जरी आज्ञा केलीस तरी मी मुळीच धन देणार नाही. असे बोलून मोठ्या तिरीमिरीने भीम उठून गेला. तेव्हा त्या धर्मराजाने अर्जुन, नकुल व सहदेव या तिघांच्या संमतीने धृतराष्ट्राला पुष्कळसे धन दिले. मग धृतराष्ट्राने आपल्या पुत्रांचे क्रियाकर्म ब्राह्मणांद्वारे यथासांग केले आणि गांधारी, कुंती व विदुरासह तो वनवासात गेला. कुंतीला मुलांनी न जाण्याची विनंती केली असतानाही ती व संजय दोघेही गेले. त्यांना निरोप देऊन पांडव गंगा तीरावरून परतले. वनात ते 5ही जण शतयूप आश्रमात झोपड्या बांधून राहिले. 6 वर्षांचा काळ उलटल्यावर एके दिवशी युधिष्ठिर भावांना म्हणाला, मी स्वप्नात असे पाहिले की कुंती वनवासात फारच थकली आहे. तेव्हा वनात जाऊन तिचे व इतरांचे दर्शन घ्यावे अशी मला इच्छा आहे. तुम्हाला बरोबर यायचे असेल तर आपण सर्व मिळून जाऊ. तेव्हा सर्व भावांसह सुभद्रा, द्रौपदी, उत्तरा तसेच आणखी काही नागरिक असे सर्वजण शतयूपाश्रमापाशी आले. तिथे विदुराखेरीज सर्वांच्या भेटी झाल्या. म्हणून धर्मराजाने विचारले असता धृतराष्ट्राने सांगितले की विदुर निसंगपणे एकटाच वनामध्ये फिरतो, तर कधी ईश्वराच्या ध्यानात मग्न असतो. त्याला शोधित असता युधिष्ठिराला तो एका वृक्षाखाली उभा असलेला दिसला. युधिष्ठिराने त्याला नमस्कार केला
व आपण दर्शनासाठी आल्याचे सांगितले. विदुर एखाद्या वृक्षाप्रमाणे निर्विकार होता, परंतु त्याचवेळी विदुराच्या शरीरातून विलक्षण असं तेज निघून धर्माच्या मुखात विलीन झाले. विदुराचे महानिर्वाण झाले. युधिष्ठिराला दुःख झाले व तो त्याचे दहन करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा आकाशवाणी झाली की राजा हा संन्यासी आहे व म्हणून याला 10 संस्कार करण्याची जरुरी नाही, तरी तो निघून जा. मग सर्वांनी गंगेत आंघोळी केल्या व सर्व वृत्तांत धृतराष्ट्राच्या कानी घातला. असाच काही काळ गेल्यावर तिथे व्यास व नारदांसह बरेच ऋषी आले. तेव्हा त्यांचे दर्शन घेऊन कुंती व्यासांना म्हणाली, हे तपोनिधी, मी कर्णाला जन्म देतेवेळी फक्त एकदा डोळे भरून पाहिलं होतं. नंतर तो मजपासून दुरावला, तो कायमचाच. तरी तुम्ही सर्व समर्थ आहात, म्हणून त्या माझ्या मुलाचे मला एक वेळ दर्शन घडवा. त्यावर गांधारीने विनंती केली की माझा पुत्र रणभूमीकडे जातेवेळी मी पाहिला तो शेवटचाच. पुन्हा माझे मुलगे काही माझ्या दृष्टीस पडले नाही, तरी एकदा त्यांचे दर्शन घडवा. सुभद्रा म्हणाली, माझ्या प्राणांपेक्षाही आवडता असलेला मुलगा अभिमन्यू होता, तरी त्याला एक वेळ पाहण्याची माझी इच्छा पूर्ण करा. असे सर्वांचे म्हणणे ऐकल्यावर त्यांचे मनोरथ पूर्ण होण्यासाठी व्यासांनी प्राणायाम केला आणि त्या सनातनी देवीचे ध्यान केले. नंतर सर्वजणांना बरोबर घेऊन व्यास दिवे लागणीच्या सुमारास गंगेच्या काठी आले. सर्वांनी स्नाने केली आणि हात जोडून त्या विश्वजननीची स्तुती करण्यास आरंभ केला. ते म्हणाले, हे मणिद्वीपाची अधिपती देवी, तू प्रकृती, पुरुष आणि चैतन्यरूपा, सगुणा व निर्गुणा, सर्व देवी आणि सर्व देवस्वरूपिणी, ब्रह्मास्वरूपिणी आहेस. जेव्हा ब्रह्मा, विष्णू, शिव, कुबेर, वरुण, यम, अग्नी हे कोणीच नव्हते, त्यावेळी तू मात्र होतीस. तेव्हा पाणी, हवा, जमीन, आकाश हेही नव्हते. तसेच त्रिगुण, मन, बुद्धी, इंद्रिय, अहंकार, सूर्य व चंद्र नव्हते. अशा वेळी सुद्धा तूच होतीस, म्हणून मी तुलाच नमस्कार करतो. नदीकाठी सर्वांनी स्नान केली आणि हात जोडून त्या विश्वजननीची स्तुती करण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, हे मणिद्वीपाची अधिपती देवी, तू प्रकृती, पुरुष आणि चैतन्यरूपा, सगुणा व निर्गुणा, सर्व देवी आणि सर्व देवस्वरूपिणी, ब्रह्मास्वरूपिणी आहेस. जेव्हा ब्रह्मा, विष्णू, शिव, कुबेर, वरुण, यम, अग्नी हे कोणीच नव्हते, त्यावेळी तू मात्र होतीस. तेव्हा पाणी, हवा, जमीन, आकाश हेही नव्हते. तसेच त्रिगुण, मन, बुद्धी, इंद्रिय, अहंकार, सूर्य व चंद्र नव्हते. अशा वेळी सुद्धा तूच होतीस, म्हणून मी तुला नमस्कार करतो. या सर्व जीवांना चित्तात अर्थात हिरण्यगर्भरूप समष्टीमध्ये स्थापून गुणांसह त्यांची लिंग शरीरे सुषुप्तीमध्ये नेऊन कल्पांतापर्यंत स्वतंत्रपणे विचरण तू करतेस. त्यावेळी ज्ञानमार्गानेही कुणीच तुला जाणू शकत नाही व तू प्रपंचाहून वेगळीच असतेस. हे आई, हे सर्वजण मला मृतजीवांचे दर्शन घडवण्यासाठी विनवित आहेत, पण ते करावयाला मी समर्थ नाही. तेव्हा आता तूच यांना त्या जीवांचे दर्शन घडव. सूत म्हणाले, अशा प्रकारे त्या भुवनेश्वरीचे स्तवन करता क्षणीच त्या मायारूपिणी देवीने त्या सर्वांना स्वर्गातून आणून आकाशात दर्शन घडविले. सर्वांचे समाधान झाले. तेव्हा व्यासांनी पुन्हा विनंती केली व देवीने त्या मृत जीवांचे विसर्जन केले. नंतर सर्वजण आपापल्या स्थानी परत गेले व पांडव हस्तिनापुरी परत गेले. अध्याय 8. कृष्णासह यादव वंशाची समाप्ती व परीक्षिताची कथा. सूत पुढे म्हणाले, त्यानंतर 3ऱ्या दिवशी त्या वनामध्ये मोठा वणवा लागला आणि त्या आगीत धृतराष्ट्र, कुंती व गांधारी जळून खाक झाले. संजय तर पूर्वीच तीर्थयात्रेला गेला होता. ही गोष्ट नारदांकडून कळल्यावर युधिष्ठिराला फार दुःख झाले. कौरवांचा नाश झाल्यापासून 36 वर्षे उलटली, तेव्हा प्रभास क्षेत्री एकूण एक यादव ब्राह्मणांच्या शापामुळे नष्ट झाले. त्यांनी दारू पिऊन उन्मत्तपणे परस्परांशी युद्ध केले व त्यात ते मारले गेले. ही सर्व घटना श्रीकृष्ण व बलराम यांच्या देखतच घडली. मग बलरामाने योगक्रियेने देहत्याग केला आणि विप्रशापाचा आदराने स्वीकार करून व व्याधाचा बाण लागल्याचे निमित्त साधून
कृष्णाने देह विसर्जित केला. त्याच्या पित्याने म्हणजे वसुदेवाने भुवनेश्वरीचे ध्यान करून देहत्याग केला. अर्जुन जेव्हा प्रभास तीर्थावर गेला आणि त्याने सर्वांचे क्रियाकर्म केले, कृष्णाच्या 8ही राण्या सती गेल्या, बलरामासहित रेवती सती गेली. मग अर्जुन द्वारकेत गेला आणि त्याने सर्व नागरिकांना नगराबाहेर काढले. त्यानंतर ती द्वारका समुद्राने गिळंकृत केली. अर्जुन सर्व लोकांना घेऊन निघाला. वाटेत साध्या चोरांनी व वाटमाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला व सर्व चीजवस्तूंसहित बायकासुद्धा अर्जुनाच्या देखत पळवून नेल्या. अर्जुनाला या गोष्टीचे फार दुःख झाले. तो तसाच पुढे निघाला आणि इंद्रप्रस्थ नगरात आला व त्याने वज्र याला राज्यावर बसविला. हा वज्र म्हणजेच अनिरुद्धचा मुलगा व कृष्णाचा नातू होय. या सर्व गोष्टी अत्यंत दुःखाने अर्जुनाने व्यासांना सांगितल्या. तेव्हा व्यास म्हणाले, अरे बुद्धिवंता, आता जेव्हा पुन्हा हरी जन्म घेईन तेव्हा तूही त्याच्याबरोबरच जन्माला येशील. तेव्हा तुझे नष्ट झालेले तेज तुला परत मिळेल. एवढे ऐकून अर्जुन हस्तिनापुरात गेला. तिथे त्याने सर्व वृत्तांत सांगितला. हरीचे निधन झाले व यादवांचा कुलक्षय झाला हे समजल्यावर राजा युधिष्ठिराने हिमालयात जाण्याचा आपला मानस व्यक्त केला. मग त्यांनी 36 वर्षांचा उत्तरेचा मुलगा परीक्षित याला राज्यावर बसविला आणि 5वी पांडव हिमालयात निघून गेले. त्या सर्वांचा तिकडेच अंत झाला. परीक्षिताने 60 वर्षे राज्य उत्तम प्रकारे केले. पुढे एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला. हरिणाच्या मागे लागून जात असताना तो तहान व भुकेने अतिशय व्याकुळ झाला. घामाघूम झालेल्या अवस्थेत त्या राजाने एका ध्यानमग्न ऋषींना पाहिले. त्यांच्यापाशी जाऊन त्याने पाणी मागितले, पण समाधी अवस्थेत असल्यामुळे ते काहीच बोलले नाही. राजाला मोठा राग आला. रागाच्या भरात त्याने धनुष्याच्या टोकाने जवळच पडलेला एक मेलेला सर्प उचलून ऋषींच्या गळ्यात घातला आणि तो निघून गेला. मुनींना या गोष्टीची जाणीवच नव्हती, पण त्यांचा एक गविजात या नावाचा मुलगा आपल्या मित्रांसोबत खेळत होता. तिथे त्याला ही गोष्ट समजली. आपल्या वडिलांच्या गळ्यात मेलेला साप घातल्याचं ऐकल्यावर त्याला भयंकर राग आला. त्याने हातात कमंडलूतील पाणी घेतले आणि शाप दिला, ज्याने हा मृत सर्प वडिलांच्या गळ्यात घातला तो पापी आजपासून 7व्या दिवशी तक्षकाच्या दंशाने मरेल. ही गोष्ट मुनींच्याच एका शिष्याने जाऊन राजाला निवेदन केली. तेव्हा ती गोष्ट राजाने मंत्र्यांना सांगितली. त्यांचा सल्ला विचारला. ब्राह्मणाच्या शापाचे सामर्थ्य जाणून मंत्री म्हणाले, राजन, मृत्यू अटळ आहे, तो केव्हा तरी येणारच, पण शहाण्या माणसाने प्रयत्नांची कास कधी सोडू नये असे विद्वान म्हणतात. अचूक प्रयत्न जर झाला तर अशक्य कामेसुद्धा शक्य होतात, नाहीतर नाही. राजा बोलला, खरे आहे. मनी, मंत्र आणि औषधांचे परिणाम कल्पनातील आहेत. मग अशा एखाद्या जाणकाराकडून उपाय होऊ शकणार नाही का? मला एक अशी गोष्ट आठवते की एका मुलींची सर्पदंशाने मेलेली बायको पुन्हा जिवंत झाली होती. त्या मुनीने आपल्या अर्ध्या आयुष्याचे दान तिच्या प्रित्यर्थ केले होते. विचारी पुरुषाने नशिबावर अवलंबून न राहता कामा नये. याला प्रत्यक्ष पुरावा आहे की दैवावर विसंबून निष्क्रियपणे बसून राहणारा असा कोणी त्रैलोक्यात आहे काय? अहो, जो विरक्त संन्यासी असतो तो सुद्धा भिक्षेसाठी दारोदार फिरतोच ना. मग त्याला कोणी आमंत्रण देवो अगर न देवो, आणि जर न मागता समोर भोजन आले तर ते आपोआप तोंडात जाणार नाही. प्रयत्नाविना ते पोटात जाणार नाही. प्रयत्न हा केलाच पाहिजे, मग यश मिळो अथवा न मिळो. यश जर मिळाले नाही तर मग जरूर दैवाला बोल लावावा. मंत्री म्हणाले, महाराज, त्या मुनींची हकीकत कृपा करून आम्हाला सांगा. त्यांनी आपले निम्मे आयुष्य कशा प्रकारे दिले, ती कशी मरण पावली, ते सर्व सांगा. राजा म्हणाला, ऐका. भृगूची पत्नी पोलोमा नावाची होती. त्या उभयंतांना जो पुत्र झाला त्याचे नाव होते च्यवन. शर्यातीची रूपवान मुलगी सुकन्या हिच्याशी त्याचे लग्न झाले होते. त्यांना श्रीमान प्रमथी नावाचा एक मुलगा होता. त्याच्या पत्नीचे नाव प्रतापी असे होते. तिला एक पुत्र झाला. त्याचे नाव रुरू होते. तो तपस्वी होता. त्या सुमारास एक स्थूलकेश नावाचा सत्यवादी तपस्वी होता. स्वर्गीय श्रेष्ठ अप्सरांपैकी एक मेनका ही विश्वावसू गंधर्वापासून गरोदर होती. तिने एका अत्यंत सुंदर अशा मुलीला जन्म दिला
आणि ती छोटी मुलगी स्थूलकेश मुनीच्या आश्रमात सोडून ती मेनका निघून गेली. मुनींनी त्या अनाथ बालिकेचा सांभाळ केला व प्रमदवरा असे तिचे नाव ठेवले. जेव्हा ती पूर्ण वयात आली तेव्हा रुरूच्या दृष्टीस पडली व रुरू तिच्याकडे आकर्षित झाला. अध्याय 9. मृत प्रमदवरा पुन्हा जिवंत होते. परीक्षित स्वसंरक्षणाची व्यवस्था करतो. परीक्षित पुढे म्हणाला, प्रमदवरेच्या दर्शनामुळे रुरू आश्रमात येऊन स्वस्थ पडून राहिला. त्याला अशा प्रकारे पडून राहिलेला पाहून त्याच्या पित्याने कारण विचारले. तेव्हा तो म्हणाला, स्थूलकेश मुनींच्या आश्रमात एक प्रमदवरा नावाची मुलगी आहे. तिच्याशी मला विवाह करण्याची इच्छा आहे. तेव्हा प्रमती उठून स्थूलकेशापाशी गेला. त्याच्याशी त्याने मुलासाठी मागणी घातली. तेव्हा स्थूलकेशाने तो प्रस्ताव मान्य केला. मग त्याच्या आश्रमात विवाहाच्या तयारीला आरंभ झाला. प्रमतीने तयारीला सुरुवात केली. पण दैवयोग मोठा विचित्र होता. नियतीच्या मनात काही वेगळे होते. त्या सुमारास एकदा ती प्रमदवरा आश्रमाच्या अंगणात झोपली असताना तिचा पाय एका सापाला लागला. तात्काळ त्या सापाने तिला दंश केला आणि काही क्षणातच प्रमदवरा मरण पावली. तिला मेलेली पाहून तिथे फार मोठा कोलाहल झाला. सर्व मुनी व तिचे वडील दुःखी झाले. तिला जमिनीवर पडलेली पाहून सर्वजण आक्रोश करू लागले. तो आक्रोश कानी पडताच रुरू धावतच तिथे आला आणि ते दृश्य पाहून व तेजस्वी पण मृत कन्येला पाहून तो एका बाजूला जाऊन रडत बसला. रडता रडता तो बोलू लागला, अहो, दैवानेच माझ्यासाठी हा सर्प पाठवला. माझे सुख नष्ट करून दुःख देण्यासाठीच हा इथे आला. आता मी काय करू आणि कुठे जाऊ? तिच्याशिवाय जगणे मला शक्य नाही. मी एवढा दुर्दैवी आहे की साधं तिची शेवटची भेटही झाली नाही. यावेळी माझाही प्राण निघून जाईल तर किती बरे होईल. पण दुःखी जीवाला मागूनसुद्धा मरण मिळत नाही. अशा पराधीन मनुष्य जन्माचा धिक्कार असो. या पृथ्वीवर निरतिशय सुख आहेच कुठे? आता मी तलावात अगर अग्नीत उडी मारून प्राणच देतो किंवा विष पितो, नाहीतर गळ्याला फास लावून घेतो. असा विचार करत रडत असतो नदीच्या काठी गेला व उभा राहिला. पुन्हा त्याच्या मनात विचार आला की अशा तऱ्हेने आत्महत्या करून मी काय साधणार? माझे आईवडील दुःखी होतील आणि मी मेलो म्हणून असे बघून दैवाला मात्र मोठा आनंद होईल. शिवाय माझे वैरी आनंदित होतील. पण माझ्या विरहामुळे पीडित होऊन आत्महत्या करून परलोकी माझी प्रिया परत मला मिळेलच याची खात्री नाही. म्हणून अशी आत्महत्या करण्यात दोषच आहे. पण जिवंत राहून प्रयत्न करण्यामध्ये मात्र काही दोष नाही. असा विचार करून त्याने स्नान केले, आचमन केले, हातात पाणी घेतले. मग तो बोलला, मी जे काही थोडे बहुत पुण्य केले असेल व देवतार्चन केले असेल तसेच भक्तिपूर्वक गुरुसेवा करून वेदाध्ययन, जपतप, गायत्री स्मरण व सूर्योपासना केली असेल तर माझी प्रिया पुन्हा जिवंत हो. नाहीतर मी या क्षणी जीव देतो. असे बोलून हातातील पाणी जमिनीवर सोडले. परीक्षित पुढे म्हणाला, त्याच वेळी त्याच्यासमोर एक देवदूत प्रकट झाला व त्याला सांगू लागला, हे ब्राह्मणा, हे असले भलते धाडस करू नको. तुझी प्रिया आता पुन्हा जिवंत होणे शक्य नाही. हा गंधर्व व अप्सरेच्या मुलीचे आयुष्यच संपले आहे. ही मरण पावल्याने तू आता दुसरी एखादी सुंदर मुलगी पसंत कर. रुरू म्हणाला, तुझे सांगणे ठीक आहे, पण मी मात्र दुसऱ्या कुणाशी लग्न करणार नाही. ही जर जिवंत झाली नाही तर मीही जीव देईन. राजा म्हणाला. हा त्याचा निश्चय ऐकून तो देवदूत प्रसन्न झाला. तो रुरूला म्हणाला, मी तुला सत्य असा एक उपाय सांगतो. हा उपाय पूर्वीच देवांनी सांगून ठेवलेला आहे. तो असा, तुझे अर्धे आयुष्य दिले तर तुझी प्रिया जिवंत होऊ शकेल. रुरू बोलला, चालेल, मी माझे अर्धे आयुष्य तिला द्यायला तयार आहे, पण ही जिवंत झाली पाहिजे. त्याचवेळी तिथे तिचा पिता विश्वावसू आला. मग तो व देवदूत असे दोघेही यमधर्मापाशी जाऊन त्याला म्हणाले की हे धर्मराज, विश्वावसूची कन्या व रुरूची पत्नी प्रमदवरा सर्पदंशामुळे निधन पावली आहे.
तेव्हा प्राणदेव पाहणाऱ्या रुरूच्या अर्ध्या आयुष्याच्या बदल्यात तिला जिवंत करावी. यमधर्म म्हणाला, जर तुमची अशीच इच्छा असेल तर जा व तिला जिवंत कर. मग त्या दोघांनी जाऊन त्याप्रमाणे केले व तिला रुरूला अर्पण केले. मग एका सुमुहूर्तावर दोघांचा विवाह झाला. एवढी गोष्ट सांगून राजा म्हणाला, शास्त्रसंमत उपाय केलेच पाहिजेत, मग मणी, मंत्र, औषधी, अगर इतर कोणतेही असोत. एवढे सांगून झाल्यावर मग राजाने काळजीपूर्वक आत्मसंरक्षणाची योजना आखली. प्रथम त्याने एक 7 मजली महाल निवडला आणि मंत्र्यांसहित तो तिथे राहिला. पहारा करण्यासाठी त्याने अत्यंत विश्वासू आणि शूर अशा निवडक वीरांना नेमले. नंतर गौरमुख नावाच्या मुनीला त्याने ऋषींकडे क्षमायाचना करण्यासाठी निरोप देऊन पाठवले. निरनिराळे मंत्रज्ञ ब्राह्मण जवळ ठेवले. महालासभोवती वेढा घालून अनेक हत्ती उभे केले. त्या महालात कुणालाही आज्ञेशिवाय प्रवेश करणे अशक्य होते. वाराही आत शिरू नये एवढा कडेकोट बंदोबस्त तिथे होता. राजाचे खानपानादी सर्व व्यवहार तिथेच होते. स्नान, संध्या व राज्यकारभार तिथूनच चालत असे. त्या सुमारास एक कश्यप नावाचा महान ब्राह्मण मांत्रिक हस्तिनापूरच्या दिशेने चालत निघाला होता. त्याने राजाला मिळालेल्या शापाची गोष्ट ऐकलेली होती. त्याचा असा विचार होता की राजापाशी जाऊन सर्पदंशाचे जर निवारण केले तर पुष्कळसे द्रव्य मिळेल. तो कश्यप ब्राह्मण अद्वितीय असा मंत्रवेत्ता होता. अध्याय 10. तक्षक व कश्यप यांची भेट आणि राजा परीक्षितीचा मृत्यू. ज्या सुमारास आपल्या घरून कश्यप निघाला त्या सुमारास वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण करून नागराज तक्षकसुद्धा निघाला होता. दैवयोगाने दोघांची वाटेतच गाठ पडली. परस्परांचा परिचय करून घेण्याच्या हेतूने तक्षकाने सहज चौकशी केली व एवढ्या घाईने कोणत्या कामासाठी चालला आहात असे विचारले. तेव्हा कश्यपाने उत्तर दिले, मी कश्यप आहे. राजाला तक्षक दंशाने मृत्यू येणार आहे, तेव्हा मी त्याला पुनश्च जिवंत करीन. हे ब्राह्मण देवता, विष उतरवण्याचा मंत्र मी जाणतो. तेव्हा राजाची आयुष्यमर्यादा जर संपली नसेल तर मी त्याला जिवंत करीनच. तक्षकाने सांगितले, हे ब्राह्मणा, तो तक्षक मीच आहे. मी तर राजाला दंश करणारच, पण कुणीही माझे अनिवार्य विष उतरू शकत नाही. कश्यप म्हणाला, अरे विप्रा, माझ्या मंत्रशक्तीने मी तुझ्या विषापासून राजाला वाचविणार ही गोष्ट पक्की जाणून राहा. तक्षक म्हणाला, ठीक आहे. जर तुला एवढी खात्री असेल तर आताच आपण परस्परांचे सामर्थ्य आजमावून पाहू. त्या समोरच्या वडाच्या झाडाला मी चावतो. कश्यप म्हणाला, अरे विषाची काय कथा. तू विषाने जरी जाळून राख केलीस तरी राखेतूनही मी पूर्वीसारखाच वृक्ष उभा करीन. सूत पुढे म्हणाल, त्यावर एकदम उसळून त्या सर्पराजाने त्या वडाच्या झाडाला त्वेषाने कडकडून दंश केला. मात्र क्षणार्धात तो वृक्ष जळून फक्त राख शिल्लक राहिली. ते पाहिल्यावर कश्यप उद्गारला, हे सर्पश्रेष्ठा, आता तू माझे मंत्र सामर्थ्य पहा. आणि त्याने ती सर्व राख एकत्र गोळा केली व पुन्हा तो बोलला, तुझ्या देखतच मी याला जिवंत करतो. मग त्याने हातात पाणी घेतले व मंत्र म्हणून अभिमंत्रित केले आणि त्या राखेवर शिंपडले. पाणी त्या राखेवर पडता क्षणीच तो वृक्ष पुन्हा जसाचा तसा उभा राहिला व डोलू लागला. तो चमत्कार पाहताच तक्षकाचे डोळे विस्फारले गेले. क्षणभराने स्वतःला सावरून त्याने कश्यपाला विचारले की एवढे परिश्रम तो कशासाठी करीत आहे. ते कारण जर कळेल तर कश्यपाची गरज तक्षक पूर्ण करीन. कश्यप म्हणाला, मी या विद्येच्या योगाने जेव्हा राजाला जिवंत करीन तेव्हा मला भरपूर धन मिळेल, या आशेनेच मी निघालो आहे. तक्षक बोलला, हे ब्राह्मण देवता, तुम्हाला पाहिजे तेवढे धन मी या क्षणी देतो. ते स्वीकारून तुम्ही परत फिरा, मीही माझ्या कार्यात यशस्वी होईल. हे ऐकून कश्यप मोठ्या विचारचक्रात सापडला. त्याला प्रश्न पडला की काय करावे. जर याच्याकडून धन घेऊन परत फिरलो तर लोभी म्हणून अपकीर्ती होणार आणि राजाला जिवंत केला तर धन व कीर्ती या दोन्हींचा लाभ होईल. शिवाय ते एक मोठे पुण्यकर्म ठरेल. नेहमी माणसाने यशाचे रक्षण करावे. यश गमावून किती धन मिळाले तरी ते लांछनास्पदच होय. रघुराजाने पूर्वी कीर्ती रक्षणासाठी सर्वस्वाचे दान केले होते. हरिश्चंद्र व कर्ण यांची कीर्तीच अजरामर राहिली. तेव्हा आता राजाला मृत्यूच्या स्वाधीन करून कसा जाऊ. शिवाय राजा असेल तरच प्रजा सुखात राहील, नाहीतर अराजक माजेल व प्रजेचा नाश होईल. ते पाप माझ्याच माथी बसेल आणि अपकीर्ती तर होईलच,
ती वेगळी. अशा भोवती न भोवती स्थितीमध्ये त्याने मनात ध्यान करून पाहिले, तेव्हा त्याला कळले की राजाची आयुष्य मर्यादा संपली आहे. मग विधिलिखित अटळ आहे असे जाणून तो तक्षकाकडून धन घेऊन परत फिरला आणि तक्षक पुढच्या उद्योगाला लागला. बरोबर 7व्या दिवशी तो राजाला मारण्यासाठी म्हणून हस्तिनापुरात येऊन पोहोचला. नगराजवळ येता क्षणी त्याला कळले की राजा महालात सर्वात उंच जागी राहत आहे आणि मनी मंत्र व औषध योजना करून तो सुरक्षित आहे. विप्रशापाच्या प्रभावाखाली असलेला तो नाग मग काळजीत पडला. महालात प्रवेश कसा मिळेल? पापी राजा जो विप्रशापाने ग्रस्त व ब्राह्मणांना त्रास देतो त्याला कसे गाठावे? तपस्व्याच्या गळ्यात मेलेला सर्प टाकणारा असा पांडव कुळात दुसरा कोणी नाही. घोर दुष्कर्म करू नये व काळाची गती जाणूनसुद्धा हा राजा संरक्षणासाठी योजना करून वर पुन्हा मृत्यूला जिंकण्यासाठी सज्ज होऊन बसला आहे. आता विप्रशापाने बांधला गेलेला अशा मी त्याला दंश कसा करू? हा मूर्ख मृत्यूचा अटळपणा जाणीत नाही, म्हणून सर्व तऱ्हेने रक्षक घेऊन महालात आनंदात आहे. याचा मृत्यू दैवानेच निश्चित केला असल्यामुळे कोटी कोटी प्रयत्न जरी केले तरी त्यांचा काही उपयोग नाही. पांडवांच्या वंशामध्ये जन्मूनसुद्धा व मरणाचे ज्ञान होऊनही जिवंत राहण्याच्या आशेने निश्चिंत आहे. खरे तर याने आता दान धर्म व पुण्यकृत्यच केली पाहिजे. कदाचित त्यामुळे व्याधी बरी होईल व स्वर्गप्राप्ती होईल, पण मरण मात्र चुकणार नाही. नरकवास मात्र टळेल. ब्राह्मणाला त्रास दिल्याचे पाप आणि विप्रशाप अशा दुहेरी दोषांमुळे हा मृत्यूच्या तोंडीच आहे. बरं, याला ही सर्व वस्तुस्थिती समजावून सांगेल असा कोणीच नाही. मग त्याने काही नागांना तपस्व्यांच्या रूपामध्ये पाठवले. त्यांनी सोबत काही फळे घेतली. त्यातल्याच एका फळात आळीचे रूप घेऊन तक्षक शिरला. नाग तातडीने निघाले व राजमहालापाशी पोचले. रक्षकांनी त्यांना थांबवून चौकशी केली. तेव्हा ते म्हणाले, आम्ही तपस्वी असून राजाच्या भेटीसाठी आलो आहोत. तो वीर अभिमन्यूचा पुत्र कुळाचा जणू सूर्य आहे. तेव्हा त्याला मंत्रोच्चारपूर्वक आशीर्वाद देणार आहोत. तरी तुम्ही जाऊन राजाला आमच्या आगमनाची सूचना द्या. अभिषेक करून व फळांचा प्रसाद देऊन आम्ही निघून भरत कुळात ब्राह्मणांना प्रवेश नाकारलेला व तपस्व्यांना भेटीशिवाय विन्मुख पाठवल्याचे आम्ही कधीच ऐकले नाही. आम्ही राजाला आशीर्वाद दिला की लगेच निघू. त्यावर द्वाररक्षक म्हणाले, महाराज, आम्हाला माहिती आहे त्यानुसार आज राजाची भेट होणार नाही. उद्या सकाळी तुम्ही या. यावेळी राजा विप्रशापामुळे संरक्षित आहे. तपस्वी रूपातील नागांनी उत्तर दिले, बरे आहे, तर मग तुम्ही एवढे तरी करा की ही फळे राजापर्यंत पोचवा आणि आमचे आशीर्वाद त्याला कळवा. आणि ते सर्वजण तिथून निघून गेले. रखवालदारांनी राजाकडे जाऊन सर्व वृत्तांत सांगितला आणि समोर फळे ठेवली. राजाने मंत्र्यांना सांगितले, ही फळे तुम्ही सर्वजण खा व मी एक फळ खातो. एवढे बोलून एक फळ राजाने घेतले व फोडले. तेव्हा त्यात अळी दिसली. ती पाहताच राजा म्हणाला, मित्र हो, सूर्य अस्ताला चालला आहे. आता शापाची भीती नाही. तथापि ब्राह्मणाचे वचन वाया जाऊ नये म्हणून मी शापाचा स्वीकार करतो आणि या क्षुद्र अळीकडून दंश करून घेतो. असे म्हणून त्याने ती अळी सूर्यास्त झाला असे पाहून मानेवर ठेवली. मात्र त्या क्षणीच त्या अळीच्या जागी भयंकर असा तक्षक प्रकट झाला व त्याने राजाच्या सर्वांगाला झपाट्याने विळखा घालून कडकडून दंश केला. मंत्री तो सर्व प्रकार पाहून आक्रोश करू लागले आणि सर्वत्र एकच पळापळ झाली. मोठा कोलाहल माजला. सर्पाच्या विळख्यात सापडलेला राजा काहीच हालचाल करू शकला नाही आणि तो बोलूही शकला नाही. तक्षकाच्या मुखातून विषारी ज्वाळा निघाल्या आणि राजा गतप्राण झाला. एवढे झाल्यावर तक्षक आकाशमार्गाने उड्डाण करून एखाद्या प्रलय अग्नीप्रमाणे गेला. त्याला पाहून सर्वांना असे भासले की तो आता जगत जाळून टाकणार. एखाद्या जळालेल्या झाडासारखा राजा कोसळून पडला. महालात त्यावेळी प्रचंड हाहाकार माजला. अध्याय 11. राजा जन्मेजयाचा सर्पयज्ञ आणि आस्तिक ऋषींकडून सर्पांचे संरक्षण. सूत सांगू लागले, राजा तर निधन पावलेला आणि त्याचा पुत्र अबोध बालक. अशा परिस्थितीत मंत्री व रक्षक यांना रडू आवरत नव्हते. पण कर्तव्याचा विचार करून त्यांनी राजाचा गंगेच्या किनारी अंत्यविधी पार पाडला. फार मोठ्या प्रमाणावर दानधर्म केला आणि एका चांगल्या मुहूर्तावर
लहानग्या अशा राजपुत्राला अभिषेक करून सिंहासनावर बसवले. त्याचे नाव जन्मेजय असे होते. प्रजेला मोठा आधार वाटला. हळूहळू जन्मेजय मोठा होऊ लागला. राजपुत्राला आवश्यक ते सर्व संस्कार त्याच्यावर दाईने केले. जेव्हा तो 11 वर्षांचा झाला तेव्हा राजपुरोहिताने त्याला सर्व विद्यांचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. धनुर्वेदासह पूर्ण शिक्षण दिले. ती गुरु शिष्यांची जोडी म्हणजे जणू काही द्रोण व अर्जुन किंवा परशुराम आणि कर्ण. जेव्हा त्याने तारुण्यात पदार्पण केले तेव्हा तो सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेला, वेदज्ञ, सामर्थ्यवान, शस्त्र व अस्त्रविद्यांचा जाणकार, सत्यवचनी असा आदर्श राजा झाला. त्याचा विवाह काशीराजाची मुलगी वपुष्टमा हिच्याशी झाला. राजा तिच्यासह सुखाने संसार करू लागला. एकंदरीत राजा सर्व बाजूने सुखात होता. सर्व काही सुरळीतपणे चालले होते. अशा वेळी एके दिवशी उत्तंक या नावाचा एक मुनी राजाची भेट घेण्यासाठी आला. त्याला तक्षकापासून त्रास झाला होता. तेव्हा त्या शत्रुत्वाचा बदला घेण्यासाठी जो मदत करू शकेल अशा समर्थ पुरुषाच्या शोधात तो आला होता. तेव्हा राजाची व त्याची भेट झाली. तेव्हा तो बोलला, हे राजा, तू वेळ व काळ जाणीत नाहीस. जे करणे योग्य आहे ते तू न करता बिनमहत्त्वाच्या गोष्टी करण्यात व्यर्थ काळ घालवित आहेस. स्वाभिमान शून्य आणि वैराचा बदला न घेता आरामात राहणाऱ्या तुला काय म्हणावे हेच मला समजत नाही. तरुण अशा जन्मेजयाने विचारले, कसले वैर आणि कुणाशी? मी कुणाबरोबर वाईट वागल्याचे मला तरी स्मरत नाही. तुम्ही जर आणखी विस्ताराने सांगितले तर मी तुम्हाला इष्ट ती मदत करेन. उत्तंक म्हणाला, राजा, अरे तक्षकाच्या दंशानेच तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता. तू मंत्र्यांना बोलावून विचार आणि सर्व वृत्तांत ऐक. राजाने मंत्र्यांजवळ चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितले की विप्रशापामुळे तक्षकाने दंश केला व राजाचे निधन झाले. तेव्हा तो शाप हेच खरे कारण आहे. जन्मेजय म्हणाला, मुनिश्रेष्ठ, आता आपणच सांगा की शापाने बांधला गेलेल्या तक्षकाचा यात काय दोष? उत्तंकाने सांगितले, विषाचे निवारण करण्यासाठी येत असलेल्या कश्यप नावाच्या मांत्रिकाला तक्षकाने भरपूर द्रव्य देऊन वाटेतूनच माघारी पिटाळले. मग राजा, नंतर तुझ्या पित्याला मारणारा तक्षक तुझा शत्रू नव्हे तर काय? तक्षकाचे काम फक्त चावा घेण्याचे होते. कश्यपाला परत फिरवण्याचे त्याला काय बरे कारण? तुला एक उदाहरण देतो. पूर्वी रुरु नावाच्या मुनिपुत्राची पत्नी सर्पदंशाने मरण पावली. तेव्हा त्याने स्वतःचे अर्धे आयुष्य देऊन तिला जिवंत केली. पण त्याचवेळी एक घोर प्रतिज्ञा केली की केव्हाही साप दिसला की त्याला मारल्याविना सोडणार नाही. तेव्हापासून रुरु सर्पांना मारीत फिरत असे. एकदा त्याने अरण्यात वृद्ध असा डुडुंब नावाचा अजगर पाहिला आणि तो अतिशस्त्र घेऊन त्याला मारण्यासाठी तयार झाला. त्यावेळी अजगर मनुष्यवाणीने बोलला, अरे विप्रा, मी तुझा काही अपराध केला नसताना मला का मारतोस? रुरुने सांगितले, माझ्या प्रियाचा सर्पदंशाने मृत्यू झाला तेव्हा मला फार दुःख झाले आणि मी प्रतिज्ञा केली की दिसता क्षणी सापाचा जीव घेईन. अजगर बोलला, मी दंश करणारा सर्प नव्हे. मी केवळ सापासारखे शरीर आहे म्हणून तू मला मारण्याचे काही कारण नाही. सूत म्हणाला, त्या सर्पाच्या मुखातून मनुष्याची वाणी ऐकून रुरुने विचारले, तू मूळचा कोण आहेस? अजगराचा देह मिळण्याचे कारण काय? अजगर बोलला, अरे मी पूर्वी ब्राह्मण होतो आणि खेचर नावाचा माझा एक स्नेही होता. तो मोठा तपस्वी व सत्यवादी असा श्रेष्ठ ब्राह्मण होता. मी एक मूर्खपणा असा केला की एक गवताचा साप बनवून त्याला घाबरवले. त्यावेळी तो अग्निहोत्रासमोर बसला होता. भ्याल्यामुळे त्याने मला शाप दिला की मूर्खा, तू मला फसवले आहेस तर तू सर्पच होशील. तेव्हा मी त्याची इमानदारणी केली. त्यावर तो म्हणाला की प्रमतीचा मुलगा रुरु तुला शापापासून मुक्त करेल. तेव्हा तू आता मी जे काय सांगतो ते ऐक. ब्राह्मणाचा अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म आहे. त्याने योग्य जागी दयाच केली पाहिजे. हे ब्राह्मणा, यज्ञाशिवाय सर्वत्र हिंसा निषिद्ध आहे. तेव्हा त्या रुरुने त्या अजगराला शापापासून सोडविला. उत्तंकाने पुढे बोलाव्यास सुरुवात केली. तेव्हापासून रुरुने सर्पहत्या बंद केली आणि प्रमदवरेला जिवंत करून तिच्याशी लग्न केले. अशा प्रकारे त्याने पूर्वीचे वैर लक्षात ठेवून बरेच सर्प संपवले. आणि तू असा आहेस की सर्पांबरोबरचे वैर विसरून मोठ्या चैनीत काळ घालवतो आहेस. राजेंद्रा,
भारतवंशीय राजांमध्ये तू श्रेष्ठ आहेस हे खरे, पण तुझ्या वडिलांना मारणाऱ्यांचा सूड तू घेतलाच पाहिजेस. अरे, तुझा बाप अधांतरी लटकतो आहे, तेव्हा सर्पांना मारण्याचा निश्चय कर आणि तयारीला लाग. तेव्हाच तुझ्या वडिलांना चांगली गती मिळेल, नाहीतर नाही. पित्याचा बदला जो घेत नाही तो जिवंत राहिला तरी मेलेल्याप्रमाणेच समजावा. राजा, जोपर्यंत तू सापांना नष्ट करणार नाहीस तोपर्यंत तुझ्या वडिलांना सद्गती मिळणे अशक्य आहे. ते अधांतरी मृत्यू पावले होते, तेव्हा तू आंबायज्ञ कर आणि त्यात सर्पांची आहुती देऊन पुत्रकर्तव्य पार पाड. एवढे बोलून झाल्यावर उत्तंक थांबला. सूत म्हणाले. त्यावेळी जन्मेजयाच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. दुःख व संतापाच्या संमिश्र भावनेने त्याच्या मनाचा ताबा घेतला. त्याने विचार केला की वृथा अभिमान बाळगणाऱ्या माझा धिक्कार असो. माझ्या पित्याला सर्पदंशाने अधोगतीमध्ये खितपत पडावे लागत आहे. आता मी पित्याच्या उद्धारासाठी सर्पयज्ञ करणारच. जळत्या अग्नीत सर्पांच्या आहुत्या देऊन पित्याच्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मग त्याने सर्व मंत्र्यांना बोलावून घेतले. राजाने त्या मंत्र्यांना आज्ञा दिली की गंगा किनाऱ्यावर ब्राह्मणांना विचारून जागा निश्चित करा. 100 खांबांचा मंडप उभारा. भले मोठे असे एक यज्ञकुंड तयार करा. उत्कृष्टपैकी यज्ञ साहित्याची जमवाजमव करा. त्या यज्ञात सर्प हे बळी असतील आणि उत्तंक मुख्य पुरोहित राहतील. 4 दिशांकडून वेद पारंगत ब्राह्मण आणा. त्याप्रमाणे यज्ञाची तयारी पूर्ण झाली. प्रत्यक्ष जेव्हा यज्ञाला आरंभ झाला तेव्हा रोज हजारो सर्प मंत्रोच्चाराबरोबर धडधडणाऱ्या अग्निकुंडात येऊन पडू लागले. ते पाहून तक्षक भयाने विव्हळ झाला व इंद्राकडे गेला. त्याने आपले रक्षण करण्याची इंद्राला विनंती केली. इंद्राने त्याला अभय दिले व आपल्या आसनावर शेजारी बसवून घेतले. त्याला इंद्र म्हणाला, अजिबात घाबरू नकोस. ही गोष्ट मुनींच्या लक्षात आली तेव्हा उत्तंकाने अत्यंत उद्वेगाने इंद्रासहित तक्षक जळावा म्हणून त्या अर्थाचा मंत्रप्रयोग करून दोघांनाही आवाहन केले. त्या मंत्राचा परिणाम असा झाला की दोघे स्वर्गातून खेचले गेले. नेमक्या त्या क्षणी तिथे जरत्कारूचा मुलगा आस्तिक आला व राजाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करू लागला. त्या तरुण मुनीला पाहताच त्यांची आदर सत्कारयुक्त पूजा केली व कोणत्या हेतूने येणे झाले अशी विचारणा केली. तेव्हा आस्तिक बोलला की राजा, आता हा यज्ञ इथेच थांबव. पुन्हा एकदा आस्तिकाने विनंती केली तेव्हा वचनात गुंतलेल्या राजाला यज्ञ थांबवणे भाग पडले. त्यावेळी वैशंपायन ऋषीने राजाला संपूर्ण महाभारत ऐकवले. ते ऐकूनही राजाचे मन शांत होईना. मग त्याने व्यासांना विचारले की मला मनशांती कशाने मिळेल? मी काय करू? माझ्या वडिलांच्या दुर्दैवामुळे ते सर्पांकडून मारले गेले. हे महाभागा, युद्धातील मरण क्षत्रियांकरता श्रेष्ठ आहे आणि युद्धात मरण न येता घरात जरी आले तरी ते नैसर्गिकपणे यावे. पण माझे वडील मात्र अशा प्रकारचे मरण मिळण्याऐवजी अधांतरी मृत्यू पावले. त्यामुळे हे सत्यवती नंदना, मला शांती कशामुळे मिळेल ते सांगण्याची कृपा करा. असा उपाय सांगा की माझ्या वडिलांचा उद्धार होऊन त्यांना स्वर्गप्राप्ती होईल. अध्याय 12. आस्तिक मुनींच्या जन्माचा वृत्तांत. सुताने आपले कथन पुढे चालू केले. त्यांची विनंती ऐकून सत्यवती पुत्र व्यासांना सांगितले. अत्यंत कल्याणकारी व अनेकविध कथांनी भरलेले असे एक पवित्र पुराण आहे. त्याचे नाव देवी भागवत आहे. पूर्वी मी माझा मुलगा शुक याला ते शिकवले आहे. तेच परमरहस्य आता मी तुलाही सांगेन. धर्म, अर्थ, काम, मोह, मोक्ष या 4ही गोष्टी देणारे ते मूळ कारण आहे. कल्याणदायी, सुखदायी असे ते सर्व शास्त्रांचे सार आहे. जन्मेजयाने विचारले, हे आस्तिक ऋषी कोण? ते इथे विघ्न करण्यासाठी आले तर सर्पांचे रक्षण करण्यामध्ये त्यांना हेतू कोणता? तरी अगोदर मला याचा खुलासा करा व मग पुराण सांगा. व्यास म्हणाले, जरत्कारू नावाचे एक शांत असे मुनी होते. त्यांनी विवाह केला नव्हता. एकदा त्यांना असे दृश्य दिसले की त्याचे पूर्वज एका विवरामध्ये लोंबकळत आहेत. त्यांनी याचे कारण विचारले तेव्हा पितरांनी उत्तर दिले, आमची तृप्ती होण्यासाठी तू आधी विवाह कर, म्हणजे या दुःखातून मुक्त हो. आम्ही स्वर्गात जाऊ. तुझ्यासारख्या सदाचारी पुत्राकडून एवढी अपेक्षा आहे. तेव्हा जरत्कारू म्हणाले, माझ्याच नावाची मुलगी आज्ञाधारक अशी न मागता जर सांगून आली तर मी खरेच लग्न करीन हे सत्य सांगतो. एवढे बोलून ते जरत्कारू मुनी
तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेले. त्याच सुमारास सर्पांना त्यांच्या आईने असा शाप दिला होता की ते आगीमध्ये जळून जातील. त्यामागची पार्श्वभूमी सांगतो ती ऐक. कश्यप मुनींच्या 2 बायका होत्या. एकीचे नाव होते विनता व दुसरीचे होते कद्रू. एकदा त्यांनी सूर्याच्या रथाचे घोडे पाहिले तेव्हा कद्रूने विचारले की विनते, या घोड्यांचा रंग कोणता आहे, सांग बरं. विनिता उद्गारली की घोडे तर पांढऱ्या शुभ्र रंगाचे आहे. तुला वेगळ्या रंगाचे दिसत असले तर सांग, म्हणजे आपण पैज लावू. कद्रू बोलली की ते घोडे काळ्या रंगाचे आहेत. जिचे म्हणणे चुकीचे ठरेल तिने दुसरीची दासी व्हावे. ही अट दोघींनी मान्य केली. कद्रूने आपल्या पुत्रांना म्हणजे सर्पांना सांगितले की तुम्ही सर्वजण जाऊन घोड्यांच्या अंगावर चिकटून बसा, म्हणजे घोडे काळे दिसतील. या गोष्टीला काही जणांनी नकार दिला. तेव्हा कद्रूने त्यांना शाप दिला की जन्मेजयाच्या यज्ञात तुम्ही जळून जाल. इतर सर्प जाऊन घोड्यांना चिकटून बसले. मग त्या दोघी बहिणींनी जाऊन पाहिले तेव्हा ते घोडे काळे दिसले. त्यामुळे विनतेला दुःख झाले. जेव्हा विनतेचा मुलगा महाबलिष्ठ गरुड घरी आला तेव्हा आईला दुःखी पाहून त्याने विचारले की आई, तू कोणत्या दुःखात आहेस? मी व अरुण हे 2 पुत्र जिवंत असताना कशासाठी दुःखी होतेस? आम्ही असताना जर तू दुःखात असलीस तर आमचा धिक्कार असो. असे मुलगे असून तरी काय कामाचे? तेव्हा तू कारण सांग, म्हणजे मी ते नष्ट करीन. विनता म्हणाली, मी विनाकारण सवतीची दासी होऊन बसले आहे. ती सांगते की जिथे तिला जायचे असेल तिथे मी तिला खांद्यावर उचलून न्यावे म्हणून मला दुःख वाटते आहे. गरुड म्हणाला, मी तिला जिथे जायचं असेल तिथे घेऊन जाईन, तू धीर धर, तुला मी चिंतेमधून सोडवतो. व्यास म्हणाले. असे सांगून गरुड तिला घेऊन कद्रूपाशी गेला. त्याने तिला नमस्कार केला व विचारले, काय केले असता ती विनतेला दास्यत्वातून मुक्ती करील? कद्रूने सांगितले की जर देवलोकातून अमृत आणून सर्पांना दिले तर ती विनतेला मुक्त करील. ती अट ऐकून गरुडाने जे उड्डाण केले ते एकदम स्वर्गातच. तिथे इंद्राबरोबर युद्ध करून त्याने अमृताचा कलश आणून कद्रूसमोर दर्भासनावर ठेवला आणि आईला घेऊन तो निघून गेला. अमृतपान करण्याअगोदर सर्प आंघोळीसाठी गेले असता तो कलश इंद्राने पळवला. जेव्हा सर्प आले तेव्हा कलश गेल्याचे पाहून त्यांनी खालचे दर्भ चाटले. त्या दर्भाच्या धारदार टोकांनी त्यांच्या जिभा दुभंगल्या गेल्या. मग वासुकीसह सगळे साप आईच्या शापाच्या भीतीने ब्रह्मदेवाला शरण गेले असता त्याने वासुकीला सांगितले की जरत्कारू नावाचा एक ऋषी आहे. त्याला वासुकीची बहीण द्यावी. तिचे नाव जरत्कारू आहे. मग त्या दोघांना एक मुलगा होईल. त्याचे नाव आस्तिक असेल. तो यज्ञापासून तुम्हाला वाचवेल हे निसंशय समजा. एवढे आश्वासन मिळाल्यावर वासुकीने जाऊन जरत्कारू मुनींना बहिणीशी विवाह करण्याची विनंती केली. जरत्कारूंनी सांगितले की जर तिने माझी आज्ञा मोडली तर तिला मी सोडून जाईन. ती अट मान्य झाल्यावर त्यांचा विवाह झाला व वासुकी निघून गेला. मनातच एक घर बांधून जरत्कारूचा संसार सुरू झाला. पत्नीसह आनंदाने राहत असताना एक दिवस एक प्रसंग घडला. दुपारचे भोजन करून मुनी झोपले होते. त्यांची पत्नी तिथेच जवळ बसली होती. तिला झोपण्यापूर्वी ते म्हणाले, मी आता झोपतो, काही जरी झाले तरी मला उठवू नकोस. एवढे बोलून ते झोपी गेले. 3 सांजेची वेळ झाली तरी त्यांना जाग आली नाही. तेव्हा पत्नी मोठ्या काळजीत पडली. मुनींना जर उठवले नाही तर सायं संध्या चुकेल व धर्माचा लोप होईल. बरे उठवले तर झोपेमध्ये विघ्न झाल्याकारणाने मुनी मला सोडून जातील. अशा प्रकारच्या उलटसुलटच्या विचारचक्रात ती सापडली. शेवटी तिने असा निर्णय घेतला की धर्माचे रक्षण करताना जरी पतीचा विरह झाला तरी तो सहन करणे श्रेयस्कर ठरेल, कारण धर्माची हानी झाली तर नरकप्राप्ती निश्चित आहे. असा निश्चय करून तिने मुनींना हाक मारून उठवले व संध्येची आठवण करून दिली. उठून बसताच मुनी रागाने तिला म्हणाले, मी तुला सोडून निघून जातो, कारण आज्ञा मोडून तू माझा निद्राभंग केलास. तेव्हा तू आपल्या भावाकडे परत जा. भीतीने थरथर कापतच तिने धैर्य एकवटून विचारले, प्रभू, ज्या हेतूने माझ्या भावाने मला अर्पण केली तो हेतू कसा पुरा होईल? त्यावर मुनी म्हणाले की जो हेतू तुझ्या मनात आहे ते कार्य झालेले आहे. मग ती भावाकडे गेली आणि तिने सर्व हकीकत व मुनींचे शब्द जसेच्या तसे सांगितले. त्यानंतर एक उत्तम योगावर तिला पुत्र झाला. तोच महातपस्वी आस्तिक होय. व्यास पुढे म्हणाले,
राजा, त्याने अशा प्रकारे तुझा यज्ञ थांबवून मातृकुलाचे रक्षण केले आहे. यावर तसेच ययावर नावाच्या कुळात जन्मलेल्या या वासुकीच्या भाच्याच्या शब्दाला तू मान दिलास, हे चांगले केले. तू भारत श्रवण केलेस, बराच दानधर्म केलास, ऋषीमुनींची पूजाही केली आहेस. परंतु एवढे करूनसुद्धा तुझ्या वडिलांना सद्गती मिळाली नाही, तुलाही शांती प्राप्त झाली नाही व कुळाचा दोषही नष्ट झाला नाही. तेव्हा आता त्यासाठी तू एक उत्कृष्ट असे देवीचे मंदिर बांध. त्या एकाच गोष्टीमुळे तुझी सर्व कार्य सिद्ध होतील. दृढ भक्तीने आराधना केली असता देवी वंशाची वृद्धी करतेच, पण संपत्ती कीर्ती अचल ठेवते. तू शास्त्र विधानानुसार एक देवी यज्ञ कर. त्यावेळी श्रीमद देवी भागवत या पुराणाचे श्रवण कर. ती परम पुण्यदायी, संसारातून तारून नेणारी व नवरसांनी युक्त अशी कथा मी तुला ऐकवीन. यापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेच पुराण नाही. एवढेच नव्हे तर हे राजा, देवीच्या चरणसेवेपेक्षा अधिक महत्त्वाचे काहीच नाही. ज्यांच्या हृदयात देवीचा निवास असतो तेच बुद्धिमान, तेच भाग्यवान आणि तेच धन्य होय. जे या भारतात राहून महामाया अंबिकेची पूजा व आराधना करीत नाहीत तेच दुःखी होतात. ब्रह्मदेव आणि सर्व देवता जिच्या आराधनेमध्ये तत्पर असतात त्या देवीचे पूजन कोण करणार नाही. जो हे नेहमी श्रवण करतो त्याचे सर्व मनोरथ पुरे होतात. या पुराणात देवीने विष्णूला जे उत्तम तत्त्व अर्ध्या श्लोकात सांगितले होते त्याचाच विस्तार केलेला आहे. हे श्रवण केल्यामुळे तुझ्या चित्ताला शांती प्राप्त तर होईलच, शिवाय तुझ्या सर्व पितरांना अक्षय अशी स्वर्गप्राप्ती होईल. एवढे बोलून व्यास थांबले. स्कंद दुसरा पूर्ण.